जुने मित्र नासपुरेजी आणि या शाखेच्या वार्षिकोत्सवामध्ये आगळ्या वेगळ्या प्रकारच्या वार्षिकोत्सवामध्ये उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आनंदाची गोष्ट ही आहे की इथे भगिनी तेवढ्याच संख्येने आहेत जितक्या संख्येने बंधू आहेत आणि त्याच्यामुळे ही खरोखरच आनंदाची गोष्ट आहे. माझ्या परिचयात सांगितलं की मी एक माय होम इंडिया नावाची संस्था स्थापन केली 17 वर्षांपूर्वी. खरं तर ती ईशान्य भारतासाठीच चालू केली होती, ज्याला आपण मराठीमध्ये पूर्वांचल म्हणतो. तर त्या पूर्वांचलासाठीच ही संस्था स्थापन केली होती. आम्ही बरेच कार्यक्रम करतो आणि ती देशव्यापी संस्था आहे. 100हून अधिक शहरांमध्ये माय होम इंडियाचे व्हॉलेंटियर्स आहेत आणि त्या अनेक कार्यक्रमांमध्ये परवा मी एक दिल्लीत मोठा कार्यक्रम केला. कार्यक्रम असा होता की सगळ्या लोकांना 12 जानेवारी म्हटल्यावरती स्वामी विवेकानंद जयंती, युवा दिवस सगळ्यांना माहिती असतं, आठवतं. कार्यक्रमही होतात, देशभरात होतात. काही एक लोकांना हे माहिती असतं की महामना मदन मोहन मालवीयजींची जयंतीसुद्धा 12 जानेवारीच आहे आणि काही ठिकाणी त्यांचे देखील कार्यक्रम होतात. पण ज्या महामना मदन मोहन मालवीयजींनी, ज्या स्वामी विवेकानंदजींनी म्हणून ठेवलेलं आहे की आमच्या जीवनात जे काही आदर्श पुरुष होते त्याच्यामध्ये एक आदर्श पुरुष छत्रपती शिवाजी महाराज होते. त्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणारी त्यांची आई जिजामाता, हिची देखील जिजाऊची जयंती देखील 12 तारखेला आहे, हे आपल्या लक्षात नसतं. आणि त्याच्यामुळे मग प्रश्न विचारला गेला की किती जणांनी जिजामाता जयंतीच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी झालात, तर खूप कमी हात वर येतील. युवा दिवस किंवा विवेकानंद जयंतीच्या कार्यक्रमात किती जण गेलात, तर अनेक हात वर येतील. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या जयंतीचे किती कार्यक्रम झालाय, तर 100ची आकडा येईल. सावित्रीबाई फुलेंचा किती कार्यक्रम झाला जयंतीचा, तर 7-8 हात वर येतील. दुर्दैवाने आपल्या देशाची ही परिस्थिती आहे, अनेक वर्षांपासून आहे. आणि विमेन्स एम्पॉवरमेंट वगैरे भाषणं खूप सुंदर होतात आणि खऱ्या अर्थाने या देशातल्या महिलांना जर भविष्यामध्ये जिजामातांच्या प्रतिकृती बनण्यासाठी जर वातावरण कोणी निर्माण केलं असेल, त्याच्यासाठी अनेक योजना जर कोणी केल्या असतील, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे. हे म्हणण्यामध्ये मला अजिबात हिचकिचाहट नाही है. या देशातल्या आयांना, या देशातल्या बहिणींना न्याय देण्याचं काम सुरुवात झालेली आहे. मला असं म्हणायचं नाही की सगळं झालेलं आहे, सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून मग मी दिल्लीमध्ये पहिल्यांदा, याच्या आधी दिल्लीत झालेली नव्हती, दिल्लीतल्या लोकांना माहिती नाही, राजमाता जिजाबाई जयंतीचा भव्य कार्यक्रम मी परवा 12 जानेवारीला दिल्लीमध्ये केला. भव्य कार्यक्रम केला. आणि जेव्हा जेव्हा मी कुठल्याही कार्यक्रमात भाजपच्या जातो किंवा एखाद्या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात जातो, व्याख्यानमालेत जातो, आणि ज्यावेळेला मला दिसतं की तिकडे खूपच कमी 5% 10% महिला आहेत, त्यावेळेला मी चिडून त्यांना भरपूर सुनावतो खरी खोटी. का नाही तुम्ही या कार्यक्रमात आपल्या पत्नीला म्हटलं तूही चल? का नाही तुम्ही आपल्या मुलीला म्हटलं? का नाही आपल्या आत्याला म्हटलं, मावशीला म्हटलं, काकूला म्हटलं, बहिणीला म्हटलं की तू पण चल कार्यक्रमामध्ये? एखाद वेळेस समोरनं उत्तर येईल, अहो नाही मला स्वयंपाक करायचा आहे. म्हणा ना कधीतरी, चल तुला मी बाहेर जेवायला घेऊन जातो. बघा किती मस्त परिणाम होईल त्याचा. कार्यक्रमाचा कार्यक्रम होईल आणि बायको खुशही होईल. बरोबर बोललो ना मी? हां, बरोबर बोललो. असं आहे, लग्न न करता हे सगळं मला कळू शकतं, तर ज्यांनी केलेलं आहे त्यांना कळायला काय प्रॉब्लेम आहे? असं थोडंसं तुम्ही काहीतरी करा म्हणून मी सांगितलं. आणि मग एक सज्जन गेले घरी, म्हटलं की कधीतरी कौतुक करा ना, बायकोनी काही बनवलंय त्याचं. तर त्यांनी म्हटलं, वाह आज काय सुंदर भाजी बनवलीस तू. तर ती झाडू घेऊन मारायला आली, म्हणाली रोज मी बनवते तर तुम्ही कौतुक नाही केलं, आज शेजारणींनी पाठवले तर तुम्हाला भाजी आवडली.
लेने के देने पड गए. म्हणून हा कौटुंबिक मेळावा इज ॲप्रिशिएबल. आणि संघाचे देखील अधिकाधिक कार्यक्रम आपले स्वरूप बदलत आहेत. कुटुंब प्रबोधन हा आयाम सुरू झालेला आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे आणि काळाची ही गरज आहे आणि त्या काळाच्या गरजेनुसार आपण चाललेले आहोत. मला ईशान्य भारताची माहिती सांगायला सांगितली. स्वतंत्रता सेनानींबद्दल बोलायला सांगितलं. पण मी माझा विषय फक्त स्वाधीनता सेनानी अनसंग हिरोज एवढ्यापुरता मर्यादित ठेवणार नाही. मी फक्त ईशान्य भारतापुरता मर्यादित राहणार नाही. आज मला जे काल सुसंगत वाटते, मनात विचार येत आहेत ते मी आपल्यासमोर मांडीन. हेही सांगीन, मी जे बोललो तेही सांगीन मी, नाही असं नाही. मग मी त्या मेघालयामध्ये प्रचारक म्हणून गेलो. 1991 साली मी प्रचारक निघालो संघाचा. प्रचारक बैठकीत गेलो. तर त्याच्या आधी प्रचारकांचे कार्यक्षेत्र घोषित होतात. प्रचारकांचं कार्यक्षेत्र, प्रचारक बेसिकली एक असं पोस्टकार्ड आहे ज्याच्यावरती ॲड्रेस प्रांत प्रचारक लिहितो, आपण लिहित नाही. आणि त्याच्यामुळे मुकुंदराव पणशीकर प्रांत प्रचारक होते, आमचे स्वर्गवासी झाले, खूप मोठे प्रचारक होते. आणि ते माझ्या पोस्टकार्डावर ॲड्रेस लिहिणार होते की मी कुठे जायचं. तर सगळ्या प्रचारकांच्या नावांच्या घोषणा झाल्या, ते कुठे जाणार. माझं राखून ठेवलं. तर म्हटलं काय प्रॉब्लेम, घरी पाठवतायत की काय निघायच्या आधी. म्हणजे माझ्या बऱ्याच करामती त्यांना आधीच कळल्यात की काय, असं मला मनात संशय निर्माण झाला. मुकुंदरावांनी मला कोपऱ्यात घेतलं आणि सांगितलं असं आहे की ईशान्य भारतामध्ये, पूर्वांचलामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये प्रचारकाची आवश्यकता आहे. तू जायला तयार आहेस का. मी म्हटलं की मी जायला तयार आहे, पण ते होतं राष्ट्र समर्पण पर्व. परमपूजनीय सरसंघ चालक तेव्हाचे बाळासाहेब देवरस यांनी एक घोषणा केली होती की राम जन्मभूमीच्या आंदोलनानंतर, म्हणजे त्यावेळेला ढाचा पडलेला नव्हता, झेंडा लावून कारसेवक आले होते आणि देशभरामध्ये एक हिंदुत्वाची जागृती झालेली होती. आणि हिंदुत्वाच्या जागृतीच्या आधारावर बाळासाहेब देवरसांनी असं सांगितलं की येणारी 10 वर्ष ही अशी वर्ष आहेत की याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी आपलं घर सोडून समाजामध्ये हिंदुत्वाच्या जागृतीसाठी वेळ दिला पाहिजे. आणि म्हणून 1 वर्ष देशासाठी द्या, असं आव्हान पूजनीय सरसंघचालकांनी केलं. आणि मला आठवतंय त्यावेळेला संयुक्त जो महाराष्ट्र आपला प्रांत होता, विदर्भ सोडून, त्याच्यामध्ये पहिल्यांदा 100 प्रचारक एकाच वर्षी बाहेर पडले होते. त्याच्यामध्ये मी एक होतो. 1 वर्षांसाठी बाहेर पडलेला होतो, म्हणजे 1 वर्षाची आईची परवानगी काढून आलेला होतो. आणि मुकुंदरावांनी सांगितलं जायचंय प्रचारक, तयार आहेस का. मी म्हटलं तयार आहे. मग मला आठवलं विनय सहस्रबुद्ध्यांचं एकाकी पूर्वांचल पुस्तक मी वाचलं होतं कॉलेजमध्ये शिकत असताना. आणि त्याच्यामध्ये सर्व राज्यांचा आढावा घेऊन तिथे काय काय समस्या आहेत, का फुटीरता आहे, दहशतवाद, हे सगळं त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं होतं. आणि मग द्वितीय वर्ष करत असताना एका रात्रीच्या बौद्धिकामध्ये परमपूजनीय नंतर सरसंघचालक झाले सुदर्शनजी, हे त्यावेळेला अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख होते. त्यांनी एका रात्रीच्या बौद्धिकामध्ये ईशान्य भारताची माहिती सांगितली. आणि ईशान्य भारताची माहिती सांगायची, नॉर्थ ईस्टची माहिती सांगायची, तर त्याला वेळ पुरत नाही बरं का. म्हणजे संघ शिक्षा वर्ग आपल्या अनेक जणांना माहिती आहे की प्रत्येक कालांश संपला की बिगुल वाजत असतो. तर रात्रीच्या कालांशामध्ये बिगुल वाजला तरी सुदर्शनजींचं भाषण बौद्धिक थांबायला तयार नाही. मग नंतर आणखीन एक बिगुल वाजला तरी देखील थांबलं नाही. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचा बिगुल संघ शिक्षा वर्गात वाजतो, ते झोपण्यासाठी ती जी सूचना असते, आवाजही त्याचा झोपा झोपा, आम्ही गमतीत म्हणायचो. तर तोही वाजला, शिट्ट्या वाजवून थकला, पण सुदर्शनजी थांबले नाहीत. त्यांनी संपूर्ण पूर्वांचलाचा विषय 1.5 तासामध्ये मांडला. आणि भाषणाच्या शेवटी ते म्हणाले की इतनी गंभीर समस्या है, बहुत भयानक स्थिति है, ऐसा बोलकर नहीं चलेगा, आप में से भी 2-4 लोग मिल जाएंगे तो कुछ बात बनेगी. त्यावेळेला आमचं कोवळं मन होतं, तरुण होतो, म्हणजे अजूनही मी तरुण आहे असे लोक म्हणतात आणि आहेही. मोदींकडे बघितल्यावर कोण म्हणेल की तरुण ही फक्त वयाची अवस्था आहे, ती मनाची अवस्था आहे. आणि त्याच्यामुळे
त्यांच्या आव्हानाचा माझ्यावर परिणाम झाला आणि मनात असा विचार आला की जर कधी प्रचारक जायचं ठरलं, मी जर गेलो आणि मौका मिळाला तर मी नॉर्थ ईस्टमध्ये जाईन. ते बौद्धिक ऐकल्यानंतर मला असं वाटलं होतं. मुकुंदरावांनी प्रश्न विचारल्यावर मी स्वाभाविकपणे म्हटलं की मी जायला तयार आहे. मग मुकुंदराव म्हणाले 1 वर्षामध्ये तर काय होणार नाही, जास्त वेळ द्यावा लागेल, मी जातो, काही काळजी करू नका. प्रल्हादजी अभ्यंकर प्रांत संघचालक होते. किती मोठी व्यक्तित्व होती ही सगळी. प्रल्हादजीने एकदम मला असं हृदयाशी धरलं. अरे 1 वर्ष चालणार नाही, 5 वर्ष किमान लागतील. मी म्हटलं की तुम्ही म्हणाल तितकी वर्ष मी जायला तयार आहे. त्यांनी मला अगदी हृदयाशी धरलं. आणि नंतर मग बाळासाहेब देवरस मुंबईमध्ये आले होते. त्यांचं प्रोस्टेट ग्लँडचं ऑपरेशन झालं होतं आणि नवयुग कार्यालयात ते होते. त्यांच्याबरोबर श्रीकांत जोशी हे त्यांचे स्वीय सचिव होते. आणि श्रीकांत जोशी हे ईशान्य भारतामध्ये आसाम प्रांताचे प्रांत प्रचारक अनेक वर्ष राहिले होते. आणि शिलाँग जिकडे माझी नियुक्ती झाली होती तिथे 2 वर्ष जिल्हा प्रचारक राहिले होते. 1960s. आणि आय एम टॉकिंग अबाउट 90s, 30 वर्षांपूर्वी. त्याच्या मी म्हटलं तरी देखील त्यांच्याकडनं काहीतरी मिळेल ना मला, जिथे जायचं आहे तिथे कसं काम करावं वगैरे. तर मी श्रीकांतजींना भेटायला गेलो. त्यांनी मला 2 मिनटं पूजनीय देवरसांसमोर उभं केलं आणि त्यांनी मला सांगितलं की नुसतं तिकडे प्रचारक म्हणून असं ट्रेडिशनल काम नाही करू शकणार, कारण मेघालयात काम नव्हतं संघाचं, नागालँडमध्ये काम नव्हतं संघाचं. संघाचं काम करणाऱ्याला गोळी घालून ठार करतील अशी परिस्थिती होती त्यावेळेची. आणि त्याच्यामुळे काहीतरी वेगळ्या पद्धतीने काम करावं लागेल. तर बाळासाहेब मला म्हणाले एखाद्या शाळेमध्ये जा, शिक्षक म्हणून काम कर, काहीतरी आपला एक आयडेंटिटी निर्माण कर, असं 2-4 वाक्य ते बोलले. आणि मी शिलाँगमध्ये पोचलो. हातामध्ये एक सुटकेस घेऊन मी बसमधनं उतरलो. समोर एक प्रेस्बिटेरियन चर्च, वेल्स मिशनचा एक चर्च होता. त्याच्या भिंतीवर 3 वाक्यांनी माझं स्वागत केलं. नाउ स्टॉप ट्रीटिंग अस लाईक अन इंडियन कॉलनी. वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ॲक्सिडेंट. इंडियन डॉग्स गेट लॉस्ट. आय वॉज शॉक्ड की मी एका अशा राज्यात आलो आहे की जिकडे भारतीय लोकांना तुम्ही कुत्रे म्हणताय आणि त्या ठिकाणी आम्ही रक्तानी खासी आहोत आणि मजबुरीनी किंवा जबरदस्ती ॲक्सिडेंटली आम्ही भारतवासी आहोत आणि आम्हाला इंडियाची कॉलनी मानणं बंद करा, अशा प्रकारची वॉल रायटिंग. चेहरे वेगळे आणि त्या वेगळ्या चेहऱ्यांमध्ये आपला चेहरा अगदी सहजपणे आयडेंटिफाय होणारा, अशा सगळ्या विचित्र परिस्थितीमध्ये प्रचारक म्हणून मला तिथे पाठवलं. तर मला कसं काम करायचं याच्याबद्दल आमच्या प्रांताच्या लोकांची देखील क्लॅरिटी नव्हती. याचं कारण तिथे कामच नव्हतं ना, आम्हालाच जाऊन शोधायचं होतं. तिथे मी काम करायला सुरुवात केली आणि मग असंख्य प्रयोग मी तिकडे केले. नवीन ठिकाणी काम चालू करायचं असेल तर प्रयोग करावे लागतात. प्रयोग फेलही होऊ शकतात, यशस्वी होऊ शकतात. त्या प्रयोगांमध्ये एक प्रयोग होता भारत मेरा घरची यात्रा, की तिकडच्या लोकांना एक्सपोजरच नाही, सगळ्या जगाशी एक्सपोजरच नाही. ते त्या मेघालयामध्ये एका कूपमंडूक वृत्तीमध्ये राहायचे. 70% मेघालय ख्रिश्चन झालेला होता. 30% लोक त्यांच्या स्वधर्मात होते. पण ख्रिश्चनांनी त्यांना कन्व्हिन्स केलं होतं, पटवलं होतं की तुम्ही जर ख्रिश्चन नाही आहात तर तुम्ही हिंदू देखील नाही आहात. तुम्ही RSS बरोबर गेलात किंवा हे सगळे बाहेरचे जे लोक, नॉन ट्रायबल लोक जे आलेले आहेत त्यांच्याबरोबर गेलात तर ते तुम्हाला हिंदूमध्ये कन्वर्ट करतील. तुम्हाला जबरदस्ती दुर्गा, काली, चंडी, गणपती, शंकर, राम यांच्या पूजा कराव्या लागतील आणि तुम्ही तर प्रकृतीची उपासना करता. त्याच्यामुळे वाय यू गेट कन्वर्टेड टू हिंदू. आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात एक कॉम्प्लेक्स होता. जे हिंदू होते पण ते हिंदू म्हणत नव्हते. वी आर खासी बाय रिलिजन. आमचा धर्म खासी धर्म आहे, खासी समाज आहे. मेघालयामध्ये खासी, जयंतिया, गारो हे 3 समाज होते. त्याच्यातल्या खासी आणि जयंतियांचा मेघालयाचा जो 2/3 भाग आहे, खासी जयंतिया हिल्स, त्याचा मी जिल्हा प्रचारक म्हणून गेलो. त्याच्यामुळे त्या जे उरलेले 30% होते त्यांच्यामध्येही माझं स्वागत नव्हतं. त्यांच्यामध्येही माझा एक हिंदू म्हणून तिरस्कार होता.
त्यातल्या त्यात ख्रिश्चनांशी लढण्यासाठी याची मदत होऊ शकेल हा नॅरेटिव्ह त्यांच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी सुद्धा मला भाषा शिकण्याची आवश्यकता होती. जोपर्यंत त्यांची भाषा शिकत नाही तोपर्यंत त्यांच्या हृदयामध्ये प्रवेश नाही करता येणार. आणि हे सगळ्यांना करावं लागतं. मी केलं याचं काही कौतुक नाही. मुंबईचा असल्यामुळे शेजारीण गुजराती होती आणि तिला स्वयंपाकाच्या वेळेला तिच्या लहान मुलाला सांभाळण्यासाठी मी बरा होतो शेजारी, त्याच्यामुळे ती माझ्या हातात पोर देऊन ती जायची तिच्या बाकी अन्निकांना. त्याच्यामुळे गुजराती मला चांगलं येतं, मराठी येतं, संस्कृत शिकलेलो आहे. आई वडीलही संस्कृत समजणारे लोक होते, आई शिकवणारी होती. इंग्लिश येतं, तर इंग्लिश, मराठी, हिंदी आणि गुजराती आणि संस्कृत या भाषा आधीच घेऊन मी मेघालयात गेलो होतो. तिकडे जाऊन मला खासी शिकावी लागली, जयंतिया शिकावी लागली, प्रांत आसामचा, त्याच्यामुळे असमिया भाषामध्ये संघशिक्षा वर्ग, प्रचारक वर्ग, बैठका सगळ्या असमिया भाषेत व्हायच्या. कारण मेघालयात काही कामच नव्हतं ना, त्याच्यामुळे मेघालयाच्या खासी भाषेत तिकडे काही होण्याची गुंजाईशच नव्हती. त्याच्यामुळे तिकडे असमिया शिकलो आणि नंतर अमित भाईशांनी त्रिपुरामध्ये पाठवल्यावरती बंगाली शिकलो. ते म्हणाले बरंच झालं आता तू 25 वर्ष नॉर्थ ईस्टसाठी काम केलं, आता जरा दक्षिणेकडे जा म्हणून. त्याच्यामुळे आता स्वारी दक्षिण दिग्विजयाकडे गेलेली आहे. ఇప్పుడు तेलुगू నేర్చుకుంటున్నాను, కొంచెం కొంచెం మాట్లాడతాను కూడా. हे तेलुगू शिकतो आहे. जिकडे जायचं तिकडची भाषा, तिकडची वेशभूषा, तिकडची संस्कृती, सभ्यता, सण वार, खानपान हे जर तुम्ही अंगीकारलं तर सहजपणे त्यांच्या हृदयात प्रवेश होतो. एकदा हृदयात प्रवेश झाल्यानंतर मग पुढचे सगळे मार्ग उघडतात. हे सगळ्या प्रचारकांना करावं लागतं आणि हे केलेलं आहे अनेकांनी. म्हणजे भास्करराव कळंबी महाराष्ट्रातले, त्यांना केरळमध्ये पाठवलं. मधुकर लिमये ठाण्याचे, त्यांना आसाममध्ये पाठवलं. केरळच्या लोकांना सांगितलं की हे जे के भास्करराव आहेत ना हे मराठी आहेत, तर केरळचे लोक तुम्हाला वेडात काढतील, म्हणाले ये तो मल्याळी आदमी आहे, कहाँ का मराठी आहे. मधुकर लिमयेंना जर कोणी सांगितलं की हा असमिया नाही आहे, हा मराठी आहे, तर ते म्हणतील क्या पागलो जैसी बात करते, तो असमिया छोडकर कुछ हो ही नहीं सकता. शिवरामपंत जोगळेकर तमिळनाडूमध्ये गेले होते, ते फ्लुएंट इन तमिळ. रामभाऊ हळदेकर गेले होते आंध्र प्रदेशात, फ्लुएंट इन तेलुगू. यादवराव जोशी उत्तम कन्नड बोलायचे. हे सगळे जे आधी गेलेले प्रचारक आणि इव्हन आत्ताही जे काम करतात ते भाषा शिकल्याशिवाय काही होत नाही. तर ही भाषा शिकावी लागली आणि मग काही करून प्रवेश करायचा आतमध्ये. तर शाळेत जाऊन शिकवायचं, तर एका गवताची छोटीशी झोपडी तिच्यात राहायचं आणि जे धुवा निकल रहा है वगैरे म्हणतात ना, तशी ती चूल पेटवायची. ती सगळी मला छान पेटवता येते चूल. म्हणजे ते नळीवरती फुंकताना डिस्टन्स किती असलं पाहिजे हे सगळं मला व्यवस्थित माहिती आहे. माझ्या डोळ्यात कधी धूर नाही गेला, मी व्यवस्थित, बाकीच्यांचा जायचा माझा नाही. चुलीवरती स्वयंपाक, आईला फोन करायचा. संघ कार्यालयात फोन नाही, मोबाईल तर काही संभवच नाही 1991. आणि मग पत्रांनी आई मला रेसिपी पाठव कशी भाजी बनवायची, कारण संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मी घरात एकटा, बाहेर पडण्याची सोय नाही. आणि मग ती रेसिपी पाठवायची, ते बनवायचं ट्रायल एरर बेसिसवरती. म्हणजे तिने मला सांगितलं अरे बाबा ते साबुदाणा 1 तास भिजत घालायचा असतो, तू डायरेक्ट टाकलास फोडणीला, म्हणून मग ते भिजत घातलं आणि चांगली झाली. मग नंतर पोहे बनवायचे होते, 1 तास पोहे भिजत घातले, काय झालं. असं सगळं करत करत स्वयंपाक शिकलो, तिथे राहायला सुरुवात केली. मग खासी भाषा यायला लागली. खासी भाषा यायला लागली त्यावेळेला मग लोकांना कळायला लागलं. मग त्या बायका येऊन बसायच्या, मुलांच्या आया. शाळेमध्ये शिक्षक म्हणून कल्याण आश्रमाच्या नावाने शाळा चालू केली आणि त्या शाळेत मी शिक्षक म्हणून राहायचो आणि आपलं झोपडीमध्ये राहून ते जेवण बिवण बनवायचो. असं भरपूर खाली उतरून बादलीनी पाणी भरून आणायचं. त्यावेळेला माझं 25 किलो वजन कमी झालं होतं आणि स्मार्ट दिसायला लागलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्या हाताने काहीतरी भाजी बिजी करतोय, तर त्या महिला येऊन बसायच्या, बघायच्या कौतुकाने, हा काय बनवतोय, केवढं काय काय टाकतोय त्या भाजीमध्ये. त्या काही फार टाकत नाहीत ना, बऱ्यापैकी बॉईल्ड खातात ट्रायबल महिला. मग त्या म्हणाल्या अरे बाबू म्हणजे सर, शाळेतल्या सरला ते बाबू म्हणायचे. बाबू तेरे महाराष्ट्र में
ये क्या सब घासफूस ही खाते हैं क्या? म्हणजे मी बेसिकली शाकाहारी होतो ना देवधर असल्यामुळे. म्हणजे देवधर शाकाहारी असतात अशा आता गैरसमजात राहायची नाही आहे, पण तरी देखील मी आपलं काहीतरी, ते म्हणाले नाही 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 ऐसा कुछ नहीं, वो सब कुछ खाते हैं महाराष्ट्र में. मग त्यांनी विचारलं क्या क्या खाते हैं, प्राणियों में आप लोग क्या क्या खाते हैं? तर मग मी त्यांना सांगितलं की मछली खाते हैं, अंडा खाते हैं, मुर्गी खाते हैं, बाद में बकरा खाते हैं, हे सगळं मी त्यांना सांगितलं. आणि मग मला आठवलं की आपल्या महाराष्ट्रात हे खास करून कोकणात वगैरे खेकडा सुद्धा खातात. तर पण मला खासी भाषेमध्ये खेकड्याला शब्द माहिती नव्हता. मग मी त्यांना असं वर्णन करून दाखवलं की तो असा असतो, त्याला इतके पाय असतात, तो असा तिरका चालतो वगैरे. तर त्या सगळ्या महिला एकदम म्हणाल्या थांब. मी म्हटलं अरे थांब हा मराठी शब्द ह्यांना कसा काय कळला? नंतर मला खुलासा झाला की खासी भाषेमध्ये खेकड्याला थांब म्हणतात. म्हणजे त्यांनी तो प्राणी ओळखला होता आणि त्यांनी मला थांब म्हणून सांगितलं, म्हणजे तो थांब म्हणजे खेकडा. म्हटलं आम्ही खेकडा खातो. आता चेंबूर आणि कुर्ला ही दोन्ही नावं चिंबोरी आणि कुर्ल्या हे खेकड्याच्या नावावरनं आलेली आहेत. हे कळल्यावर तिकडचे अनेक साठे गोगटे नेणे कदाचित घर विकून निघून जातील की अरे बापरे खेकड्याच्या नावावरती. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मी जेव्हा म्हटलं की खेकडे खातात, ह्या सगळ्या बायका एकदम किंचाळल्या. शी खेकडे खाता तुम्ही, काही खाता, तुम्हाला खायची अक्कल नाही म्हणाले. त्या बायका उंदीर खातात, त्यांना खायची अक्कल आहे. आणि आम्ही खेकडे खातो तर आम्हाला खायची अक्कल नाही. बेसिकली सुपिरियॉरिटी कॉम्प्लेक्स नसावा, सगळ्यांना आपापल्या ठिकाणी काय खायचं ते व्यवस्थित कळतं आणि ते खात असतात. मग त्या भाषा शिकण्यामध्ये गडबड, म्हणजे ते त्यांचं हिंदी कसं, त्यांचं हिंदी कसं, आमचं हिंदी कसं. मराठी माणूस मराठीत हिंदी बोलतो, तमिळ माणूस तमिळमध्ये हिंदी बोलतो, आंध्रमध्ये आमच्या तेलुगूमध्ये हिंदी बोलतात. ते नॉर्थ ईस्टचे लोक त्यांच्या भाषेत हिंदी बोलतात, ज्याला कुठलाही काळ वगैरे काही नसतो. सर्व काळांमध्ये क्रियापदाला आताय जाताय खाताय पिताय, कुठल्याही काळामध्ये कोणालाही कुठल्याही लिंगाला कुठल्याही प्लुरल असेल सिंग्युलर असेल. तर एका मेघालयाच्या महिलेकडे एका बिहारी त्या गावातल्या शिक्षकाला जेवायला बोलवलं आणि तो आपला आला जेवायला, घरी बोलवले म्हटल्यावरती. आणि त्या बाईंनी डुकराच्या पिल्लाचं मटण बनवलेलं होतं आणि ते वाढलं होतं त्याला. आता तिला आग्रह करायचा होता त्याला की, आणि आग्रह आपण सगळ्या कशा आया बहिणी करतात, लाज वाटून घेऊ नका, लाजू नका, आपलंच घर समजा, मागून मागून वाढून घ्या, पोट भरून खा. आता या बाईला हिंदी बोलताना सर्व काळामध्ये त्या आताय जातायच बोलताय. तर ती बाई अगदी प्रेमाने हसत हसत त्या बिहाराला म्हणते खाताय खाताय, शर्म नहीं करता है, मांग मांग के खाता है, अपना घर समझता है, पेट भर के खाता है, सुअर का बच्चा पकाता है तुम्हारे लिए. म्हणजे डुकराच्या पिल्लाचं मटण तुझ्यासाठी बनवलं हे तिला सांगायचं. ती म्हणते सुअर का बच्चा पकाता है तुम्हारे लिए. आता तो ते हे सगळं ऐकल्यावर त्याचं काय अवस्था त्याची झाली असेल. पण ते हिंदी असंच. दोन शेजारी खासी महिलांचं भांडण झालं, एक बिहारी आणि म्हणजे उत्तर प्रदेश बिहारचा आणखीन. तर तू कुत्ता मैं मुर्गा रात में झगड़ा, म्हणजे काय, तेरे कुत्ते ने मेरे मुर्गे के साथ रात में झगड़ा किया. एवढं सगळं कोण बोलत बसणार. तेरे कुत्ते ने तू कुत्ता, हा म्हणता मैं मुर्गा, तेरे कुत्ते ने मेरे मुर्गे के साथ रात में झगड़ा किया. अशा त्या हिंदीमधनं शिकत शिकत मग मी खासी भाषा बोलायला लागलो. मग त्या खासी भाषेमध्ये गीतसंघाची पाहिजे, कारण शाखा लावायची. म्हणजे आता पण आपण इतकं सुंदर व्यक्तिगत गीत ऐकलं, सांघिक गीतामध्ये किती शक्ती असते, प्रेरणा मिळते. काही काही गीतांमधनं तर एकदम रोमांच उभे राहतात. संस्काराचा एक खूप मोठा मार्ग आहे. आणि मग त्या गीतांमध्ये मग खासी गीतं देशभक्तीपर, आरी लाका जोंग अन्यम लाका जोंग हाकजात जोंग फांग आडेम बुनसिन फाला खायंगा हाका पृथई हाकजात जोंग फांग आडेम बुनसिन. कळलं सगळ्यांना? हे माझी मातृभूमी, हे माझा प्रिय धर्म, तुझ्यासाठी मी तनमन धन अर्पण करतो.
आणि तुझ्यासाठी मी पूर्णपणे माझे प्राणही अर्पण करायला तयार आहे, असं त्याचा अर्थ आहे. आता आरी लाका जोंग नियम लाका जोंग हागजात जोंगफा गाडेम बुन्सींमध्ये आई कुठे आहे, धर्म कुठे आहे, अर्पण करतो कुठे आहे, तन कुठे, मन कुठे, तुम्हाला काही कळलं नाही. त्या ईशान्य भारतामध्ये 200हून अधिक भाषा आहेत आणि त्या सगळ्या भाषा एकमेकांपासून पूर्णपणे भिन्न आहेत. एकाची भाषा दुसऱ्याला कळत नाही. म्हणजे 200 प्रतिनिधी 200 भाषांचे जर बसवले आणि त्यांच्यासमोर जर हे गीत गायलं तर त्याच्यातला खासी व्यक्ती हात वर करून म्हणेल हे 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 माझ्या भाषेतलं गीत आहे, मला कळलं. बाकी 199 चूप असतील, त्यांना काही कळणार नाही. मग त्यांच्यासमोर कोणी गायला सुरुवात केली, इमा इमा कौन कौना कतलू राशी थवाई मंगा हौगल सागल लैबम चाशा इमालय पाकी पुलमदम ऐकून कनी ऐकून कनगनी इमालय पाकी पुलमदम. काय कळलं तुम्हाला? हे खासीच म्हणजे त्या पहिल्या गाण्याचं कडवं वाटलं ना? हे मणिपूरच्या मैतेई भाषेतलं गीत आहे. उठा देशाच्या कार्यासाठी सिद्ध व्हा. आता कुठे उठा, कुठला देश, काय, इमा इमा कौन कौना कतलू राशी थवाई मंगा. पण ते म्हटल्यावरती मणिपूरचा माणूस म्हणेल की हे माझ्या भाषेतलं गीत आहे आणि मग बाकी कोणालाही माहीत नाही. मग या सगळ्यांना जोडण्यासाठी एक समान भाषा द्यायला पाहिजे होती, ती या देशात दिली गेली नव्हती. किती पाप पूर्वी पूर्वांचलात ईशान्य भारतात झालेली आहेत, ज्याच्यामुळे तो खूप मोठा एक प्रॉब्लेमॅटिक रिजन बनला होता. याच्या अनेक हे दाखले आहेत. कारण ईशान्य भारताची दखलच नाही घेतली ना कोणी. म्हणजे भारताच्या कृषी मंत्रालयाने जो पहिला नकाशा कृषी भारताची, तर त्याच्यात नॉर्थ ईस्ट दाखवलाच नाही. आता आपल्याला वाटतं की हे किती चुकीचं आहे हो, तिकडच्या लोकांना त्याचा अपमान वाटतो. आणि मग ज्यावेळेला अरुणाचल प्रदेश, ज्यावेळेला नेफा होता, त्या नेफामध्ये ज्यावेळेला चीननी क्लेम केला की त्याने एकतर तिबेट घेतला त्यावेळेला नेहरू गप्प बसले, नेहरू काही बोलले नाहीत. ज्यावेळेला अक्साई चीन, पाक ऑक्युपाईड काश्मीरचा पाकिस्ताननी परस्पर देऊन टाकला चीनला. ते पाक ऑक्युपाईड काश्मीर नाही, ते पाक ऑक्युपाईड इंडिया आहे. तो भारताचा जबरदस्ती घेतलेला भाग आहे आणि त्याच्यातला काही रिजन चीनला देऊन टाकल्यावरती नेहरूंनी काहीच ज्यावेळेला बोलले नाही, त्यावेळेला लोकसभेमध्ये ओमप्रकाश त्यागी खासदार उभे राहिले आणि त्यांनी विचारलं, नेहरूजी तुम्ही बोलला का नाहीत, अक्साई चीन देऊन टाकला? तर ते म्हणाले, घास का एक तृण भी जिस भूमी पर नहीं उगता, गवताचा एक पातं देखील जिकडे उगवत नाही, ती भूमी काय कामाची, देऊन टाकली, देऊन टाकू देत ना. म्हणजे भूमीबद्दल ही कन्सेप्ट पंडित नेहरूंची किंवा एकूण सिक्युरिटी, इंटरनॅशनल पॉलिटिक्स, आपल्या देशाची सुरक्षा, सीमा, याच्याबद्दल हे त्यांचं ज्ञान, हे त्यांचं आकलन, हा त्यांचा दृष्टिकोन. तर ओमप्रकाश त्यागी जरा ह्युमरस होते, ते वाकले, आपली टोपी बाहेर काढून म्हणाले, नेहरूजी मेरे सर पर कोई बाल नहीं उगता, क्या करे, दे डाले चायना को. ह्युमर सोडा त्याच्यातला, पण किती गंभीर गोष्ट होती की त्या देशाच्या भूमीची त्यांना यत्किंची तरी पर्वा नाही. आणि आपल्याला माहिती असलं पाहिजे, ज्यावेळेला तो पदयात्री मूर्खासारखा काहीतरी बडबडत असतो आणि चीनच्या बद्दल ज्यावेळेला विषय काढतो, त्यावेळेला आपल्याला माहिती असलं पाहिजे की काँग्रेस रूल्ड 55 वर्षांमध्ये कितीतरी भारताची सीमा ही त्यांनी ऑलरेडी कॅप्चर करून टाकलेली आहे, ज्याच्याबद्दल कुठलंही रिपोर्टिंग कधी झालेलं नाही. आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर एकही इंच भूमी आपली गेलेली नाहीये. ते बाकी कितीही मीडिया काही बोलत असला तरी तुमचा विश्वास असला पाहिजे पंतप्रधानांचा. मग त्या अरुणाचल प्रदेशमध्ये ज्या वेळेला चीननी आक्रमण केलं, 20 ऑक्टोबर 1962चा दिवस होता. बोमडीला मधला तिरंगा झेंडा काढून फेकला, ड्रॅगन तिकडे लावला आणि तेजपूरमध्ये ज्या वेळेला टँकर्स यायला लागले चीनचे, तेजपूरच्या लोकांच्या लक्षात आलं की हे तर चीनी लोक आहेत. त्यांनी ज्यावेळेला देशाच्या पंतप्रधानांशी संपर्क केला आणि त्यांना सांगितलं की हल्ला झाला आहे भारतावरती, त्यावेळेला आमचे पंतप्रधान काय करत होते दिल्लीमध्ये, ते कबूतर उडवत होते शांतीची. हिंदी चिनी भाई भाई 25 कबूतरं, हिंदी चिनी भाई भाई आणखीन 25 कबूतरं. एकीकडे ते हिंदी चिनी भाई भाई म्हणत होते आणि तिकडनं लाल भाईंनी आमच्यावरती आक्रमण केलेलं होतं.
या देशातल्या गद्दार देशद्रोही ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिरव्या गवतामधला हिरवा साप म्हटलेला आहे, अशा कम्युनिस्टांनी लाल सेना आली, मुक्ती सेना आली, भारताला आता मुक्त करणार, आझादी मिळणार म्हणून नाचायला सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला ते टँकर्स आले, वाचवण्यासाठी भारतीय सेना पाठवायच्या ऐवजी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आकाशवाणीवरनं संदेश दिला की नॉर्थ ईस्ट में, आसाम में, त्यावेळेला नॉर्थ ईस्ट म्हणायचे नाहीत कारण आसाम बहुतेक सगळा तो रिजन आसाम होता, काही केंद्रशासित प्रदेश होते, काही आसामचे जिल्हे होते जे नंतर राज्य झालेत. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आसाम में भूतकाल में संकटों का सामना किया है, वर्तमान में वे कर रहे हैं, भविष्य में उनको करना पड़ने वाला है. माय हार्ट गोज आउट टू द पीपल ऑफ आसाम. म्हणजे भारतीय सेना पाठवून चीनचा मुकाबला करून चीनला खदेडायचं, याऐवजी भारतीय पंतप्रधान म्हणतात माझं हृदय आणि सहानुभूती तुमच्या बरोबर आहे. कढईमधनं उकळतं तेल कोणीतरी कानात ओतलं असेल असं नॉर्थ ईस्टच्या लोकांची भावना झाली की भारताने आम्हाला मरण्यासाठी सोडून दिलं. आणि जे काही तुटपुंजे सैनिक त्या संख्येने तिथे बॉर्डरवर होते, त्यांच्याकडे जी काही तुटपुंजी सामग्री होती, त्यांच्याकडे त्या प्रचंड थंडीला झेलण्यासाठी आवश्यक ती सामग्री नव्हती, कपडे नव्हते. पुस्तकं वाचा त्यावेळेच्या न लढलेल्या युद्धाच्या. चीन जर परत गेला तर त्याची 3 कारणं. पहिलं कारण, अमेरिकेने त्यावेळेला प्रेशर टाकलं चीनवर की तुम्ही इकडे नाही येऊ शकत, तुम्ही परत गेलं पाहिजे. दुसरं कारण, चीनच्या लक्षात आलं आपण चुकीच्या वेळेला आलो. ऑक्टोबर 20 ते नोव्हेंबर 20 1 महिना चीनची सेना अरुणाचल प्रदेशामध्ये होती आणि बर्फ पडायला लागला होता. तिथे तर 12 महिने बर्फ पडतो असे काही स्थान आहे, पण मग तो नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तर पडतोच पडतो. आणि नोव्हेंबरमध्ये प्रचंड बर्फवृष्टी झाल्यानंतर 2-3 महिने ती सेना परत जाऊ शकली नसती. आणि उशिराने जर अक्कल सुचली असती कृष्ण मेनन आणि पंडित नेहरूंना, आणि नंतर जर सेना आली असती तर ते चीनच्या सगळ्या लोकांचा खात्मा झाला असता, हे चीनच्या लक्षात आलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण, अरुणाचल प्रदेशचे नागरिक, त्यांना चीनच्या सेनेला वरनं कमांड होती की अरुणाचलच्या जनतेचं हृदय जिंकायचे, त्यांच्याशी आपण मिसबिहेवियर करायचं नाहीये. ते सगळ्या सैनिकांनी ऐकलं असं बिलकुल नाही, पण त्यांना ऑर्डर होती कारण तो भाग त्यांना त्यांच्याकडे ठेवायचा होता आणि त्यांना भारतापासून तोडायचा होता. नागरिकांची पंगा घेऊन कसं होईल. पण अरुणाचल प्रदेशच्या जनतेनी, जो सगळा ईशान्य भारत अतिथी देवो भवसाठी प्रसिद्ध आहे, आजही घरी गेल्यानंतर चहा घ्याल का असा प्रश्न नाही विचारत. मला असं लोक म्हणतात, पुण्यात तर म्हणतात चहा तर घेऊनच आला असाल ना. मी म्हटलं नाही, असं काही नाही पुण्यामध्ये, कारण मी पण पुणेकर आहे. पण घरी आलेल्या व्यक्तीला चहा विचारणं, बी वेअर ऑफ डॉग्स, हे सगळे अतिथी देवो भवची उदाहरणं नाही आहेत. इतका अतिथी देवो भव आपल्याला ईशान्य भारतात बघायला मिळतो त्या जनजातीय लोकांमध्ये. पण त्यांनी चीनच्या सेनेला पाणी नाही पाजलं, घरामध्ये अन्नधान्य तर सोडूनच द्या. आम्हाला अतिथी देवो भव तर शिकवलेलं आहे, पण आततायी देवो भव आम्हाला शिकवलेलं नाहीये. कन्सेप्ट वॉज क्लिअर. अरुणाचल प्रदेशची जनता होस्टाईल झाली आणि नाईलाजानी परत जावं लागलं चीनला. त्यावेळेला अरुणाचल प्रदेशाच्या जनतेने ठरवलं की 45 जनजाती राहतात, त्या सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत, पण ग्रीटिंग वर्ड, 2 लोक एकमेकांना भेटली की दुसरं कुठलाही ग्रीटिंग वर्ड नाही, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून नाही, गुड नाईट नाही, हाऊ डू यू डू नाही. 2 अरुणाचली एकमेकांना भेटले की एकच ग्रीटिंग वर्ड, जय हिंद म्हणायचं. हे अरुणाचल प्रदेशच्या जनतेने ठरवलं. आणि अगदी परवापर्यंत अरुणाचल प्रदेशमध्ये 2 लोक समोरासमोर आले की एकमेकांना जय हिंद म्हणायचे. भारतातलं एकमात्र राज्य ज्या राज्यामध्ये 2 लोक भेटल्यावर ग्रीटिंग वर्ड जय हिंद आहे, तुमचाही नाहीये, त्यांचा आहे, तेव्हापासून आहे. आणि त्यावेळेला सगळ्यांचं लक्ष अरुणाचल प्रदेशाकडे गेलं. पद्मनाभ आचार्य जे नागालँडचे गव्हर्नर होते हल्ली, ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अखिल भारतीय अध्यक्ष होते. त्यांना चिंता वाटली आणि ते गेले अरुणाचल प्रदेशात. काय परिस्थिती आहे सीमेची जाऊन बघून तरी यावं. आणि त्यांनी गेल्यानंतर तिकडे सगळं सर्वे केल्यावर लक्षात आलं
की शिक्षण नाहीये मुलांना, अजिबात नाही, एज्युकेशन सिस्टीम कोलॅप्स आहे. तिथे एक राजा नावाचे लेफ्टनंट गव्हर्नर होते, तमिळनाडूचे होते. त्यांना पद्मनाभ आचार्यांनी सांगितलं की अरुणाचल प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यातला जो टॅलेंटेड मुलगा आहे, मोस्ट टॅलेंटेड जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे, त्यांनी मुलंच मागितली. त्यावेळेला मुली एवढ्या शाळेतही जात नव्हत्या तिकडे. तर त्या मुलांना तुम्ही माझ्याकडे द्या, आम्ही त्यांना महाराष्ट्रात घेऊन येतो आणि महाराष्ट्रात त्यांना शिकण्यासाठी परिवारांमध्ये ठेवतो. आणि परिवारामध्ये जर 2 मुलं असतील तर तिसरा मुलगा पूर्वांचलाचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळणारे परिवार स्वयंसेवकांचे आहेत. तिकडे त्यांचं सगळं शिक्षण आम्ही करू. ग्रॅज्युएशन होऊन पूर्ण ग्रॅज्युएट झाल्यानंतर मग तो परत अरुणाचल प्रदेशात येईल आणि प्रखर देशभक्ती आणि राष्ट्रवादाच्या भावनेने अरुणाचलमध्ये राहून तो काम करायला सुरुवात करेल. ही कन्सेप्ट घेऊन त्यांनी एक प्रकल्प चालू केला, विद्यार्थी परिषदेनी चालू केला. आणि अनेक विद्यार्थी हे ईशान्य भारतातल्या अरुणाचल प्रदेशचे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले तिथे महाराष्ट्रात आले, मुंबईमध्ये राहिले, काही लोकांना म्हैसूरमध्ये पाठवलं, वेगवेगळ्या शहरांमध्ये. आणि आपल्या सगळ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले बाबूजी सुधीर फडके हे देखील स्वयंसेवक होते. आणि त्यांनी जबाबदारी घेतली की एका पूर्वांचलाच्या मुलाला मी शिकवीन. आणि लेकी फुन्सो नावाचा एक मुलगा, त्याला बाबूजींनी आपल्या घरामध्ये वाढवलं आणि तो 14 वर्ष सुधीर फडक्यांच्या घरी राहिला. त्या मुंबईतल्या लोकांनी त्याचं नामकरण करून टाकलं दीपक फडके म्हणून, पण तो होता, त्याचं जे अरुणाचल प्रदेशाचं जे नाव होतं लेकी फुन्सो. पूर्ण शिकला, अरुणाचलमध्ये सरकारी नोकरीत होता, आत्ता रिटायर झाला असतील. डायरेक्टर ऑफ कोऑपरेटिव्ह बनून तो शेवटी रिटायर झाला. तावांगचा होता. मी माय होम इंडियाच्या माध्यमातून ईशान्य भारताच्या दर्शनासाठी असंख्य ग्रुप्स घेऊन गेलेलो आहे. तो माझा धंदा नव्हता, लोकांनी ईशान्य भारत बघावं म्हणून घेऊन जायचो. अजूनही आम्ही घेऊन जातो ज्यांना ईशान्य भारत बघायचं आहे त्यांना. पण आता मी त्याच्यात लक्ष घालत नाही, पूर्ण वेळ राजकारणात, आम्हाला वेळ कुठे असतो. पण ऑर्गनायझेशन इज वर्किंग वेल, ते करतात. तर त्यांना एका 20-25 जणांच्या ग्रुपला घेऊन मी तावांगला गेलो. मला वाटलं त्या लेकी फुन्सोला भेटावं म्हणून मी त्यांचा नंबर घेतला होता आणि लेकी फुन्सोला फोन केला. आणि त्यांना मी विचारलं, लेकी फुन्सो जी, मैं मुंबई से आया हूँ, पहले संघ का प्रचारक रहा हूँ और यहाँ तवांग में एक गौरी चेन नाम का एक होटल है, उसमें मैं ठहरा हूँ, हम लोग आपसे मिलना चाहते हैं. तर लेकी फुन्सो म्हणतात, मला मराठी येतं, तुम्ही माझ्याशी मराठीत बोला. आणि मी तुम्ही ज्या हॉटेलमध्ये उतरलेले आहात त्याचं नाव गोरी चेन नाहीये, ते खरं गौरी चंद्र आहे. या लोकांना त्याचं उच्चारण नीट लिहिता येत नाही. आणि तुम्ही मला भेटायला येऊ नका, या सगळ्यांना भेटण्यासाठी मी येतो. आणि ते दुसऱ्या दिवशी आम्हाला भेटायला आले, लेकी फुन्सो. आणि त्यांनी मला सांगितलं, अहो मी 4 दिवसांपूर्वीच आलो की, मी महिनाभर मुंबईतच होतो. म्हटलं मुंबईत काय करत होतात? ते म्हणाले की दादा अमेरिकेत गेला होता शोज करण्यासाठी आणि आई घरी एकटी होती आणि ती आजारी होती. मग आई बरोबर मुलांनी राहायला पाहिजे ना, म्हणून मी 1 महिना सुट्टी काढून ललिता फडकेंची सेवा करण्यासाठी हा त्यांचा ईशान्य भारतातला मुलगा 1 महिना तिच्या बरोबर राहिला. कारण त्यांचे चिरंजीव गेले ते शोज करण्यासाठी US मध्ये. हे संघाने घडवलं या देशामध्ये. दे आर ऑल्सो अनसंग हिरोज. आणि मग हे जे लेकी फुन्सो आहेत, असे 17 ते 18 तरुण जे 10-12 वर्ष राहिले, हे अरुणाचल प्रदेशमध्ये वेगवेगळ्या सरकारी नोकऱ्यांमध्ये, शाळांमध्ये शिक्षक म्हणून, व्यावसायिक म्हणून ते तिकडे प्रखर देशभक्ती राष्ट्रवादाचं काम करतायत, संघाच्या विविध क्षेत्रात काम करतायत. आणि ते वर्षातनं एकदा दिवाळीला एकत्र येतात, सगळे मराठीत गप्पा मारतात आणि छानपैकी फराळाचे पदार्थ वगैरे खातात. आहेत सगळे अरुणाचल प्रदेशचे. हा देश एक राहावा यासाठी किती एक्सपेरिमेंट्स केलेले आहेत अनगिनत, तुम्हाला माहितीच नाहीये ते.
तो खूप मोठा प्रबंध बनेल एखाद्याने जर ठरवलं. संघ प्रयत्न करतो, RSS विजन इन ॲक्शन रेग्युलरली ते पुन्हा पुन्हा, मग ते सेवा भारतीच्या माध्यमातून जी सेवा कार्य चालले त्याचे किती ग्रंथ बनवायचे. अशा पद्धतीने त्या अरुणाचल प्रदेशला जोडण्याचा प्रयत्न. मग एकनाथजी रानडे हे क्षेत्र प्रचारक होते ईशान्य भारताचे, आणि ज्यावेळेला अरुणाचलचा हल्ला झाला चीनचा, त्याच्यानंतर एकनाथजी तिथे गेले आणि त्यांनी तिकडच्या राजकारणी काँग्रेसचं सरकार, भाजप जनसंघ तर नव्हताच तिथे कुठे नॉर्थ ईस्टमध्ये, तिकडच्या मुख्यमंत्र्याला त्यांनी कन्व्हिन्स केलं. तो मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका अधिवेशनाला येऊन गेला होता कलकत्त्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांनी हे सगळं ऐकलं होतं. अलग भाषा अलग वेश, फिर भी अपना एक देश, दिल्ली हो या गुवाहाटी अपना देश, गोवा हो या गुवाहाटी अपना देश अपनी माटी वगैरे सगळं त्यांनी ऐकलेलं होतं. आणि मग त्याला कन्व्हिन्स केल्यानंतर इट वॉज द फर्स्ट गव्हर्नमेंट, काँग्रेस गव्हर्नमेंट, हु ब्रॉट अ बिल टू स्टॉप कन्व्हर्जन्स इन द स्टेट. सगळ्यात पहिलं राज्य भारताचं अरुणाचल प्रदेश आहे ज्यांनी अँटी कन्व्हर्जन लॉ आणलेला आहे. आणि अरुणाचल प्रदेशामध्ये धर्मांतरणाला अधिकृतपणे बंदी आली. पण मेघालय, नागालँड, मिझोराम प्रचंड कन्व्हर्जन्स झालेले. नागालँड तर 1947 साली भारत स्वतंत्र झाला, त्यावेळेला सगळ्यात पहिला रिव्होल्ट नागालँडमध्ये झाला की आम्हाला भारतात जायचं नाही. का? कारण 40% नागालँड ख्रिश्चन झालेला होता आणि मिशनऱ्यांनी चालवलं की नाही भारतात नाही जायचं. पण तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, नागालँडमध्ये मोठ्या प्रमाणावर देशभक्त देखील होते, नागाज, गांधीजींचे फॉलोअर. गांधीजींची हत्या झाली त्यावेळेला 7 दिवस लोकांनी उपास केला, दुकानं उघडली नाहीत, अशी नागांची दुकानं होती. नागा लोक होते गांधीजींना मानणारे, पण जे कन्वर्ट झालेले होते त्यांना त्यांच्या देशापेक्षा येशू ख्रिस्त आणि त्याला मानणाऱ्यांचं वेगळं राष्ट्र हे डोक्यामध्ये टाकलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच्या पाठीमागे दहशतवाद उभा केला चर्चनी, आणि तो भयंकर दहशतवाद होता. नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँड, NSCN. तो नागालँड, मिझोराम, तुम्हाला अशा अकल्पनीय गोष्ट असतील या सगळ्या मी जे काही सांगतोय ते. बांबूच्या 59-60 स्पीसीज मिझोराम मध्ये, ईशान्य भारतात, नॉर्थ ईस्ट मध्ये सगळीकडे. पण त्याच्यातल्या 2 स्पीसीज अशा आहेत की ज्यांना 50 वर्षानंतर फ्लॉवरिंग होतं. ते फ्लॉवरिंगचं जे सर्कल आहे, फूल येण्याचं सर्कल, हे 50 वर्षांनी पूर्ण होतं. 50 वर्ष फुलं येत नाहीत, 50व्या वर्षी फुल येतं आणि त्या फुलाचं फळ बनतं आणि ते रसाळ फळ खाली पडतं जमिनीवर किंवा बांबूच्या झाडावर लटकलेलं असतं. आणि ते जर उंदरांनी खाल्लं तर उंदरांची सेक्शुअल पॉवर 200 पटींनी मल्टिप्लाय होते आणि भयंकर उंदरांची पैदाइश होते. आणि मग एवढ्या प्रमाणावर उंदीर निर्माण होतात की त्यांना खायला तर काहीतरी पाहिजे ना, सगळी शेतं खाऊन फस्त करतात. घरामध्ये जे लाकूड आहे ते सगळं कुरतडून खाऊन फस्त करतात. आणि एक अभूतपूर्व दुष्काळ, ज्याची कोणी कल्पनाच करू शकत नाही, असा दुष्काळ दर 50 वर्षांनी मिझोराम मध्ये येतो. हा दुष्काळ 1958 साली आला. 58 साली ज्यावेळेला हा दुष्काळ आला त्यावेळेला तुम्ही कल्पना करा, नॉर्थ ईस्ट मध्ये आज मोदी आल्यानंतर कम्युनिकेशन वाढलं हो. नाहीतर आम्ही इतके वर्ष तिकडे काम करतोय, तिथे रस्ते नाहीत, रेल्वे नाहीत, विमानं नाहीत, हायवेज नाहीत, टॉवर्स नाहीत. वर्स्ट सिच्युएशन मध्ये सोडून दिलं होतं. कसल्या बाता मारतो हा मूर्ख माणूस. काही केलं नाही त्याच्या खानदानांनी, इन्क्लुडिंग नेहरूने अजिबात काही केलं नाही. आणि त्या सगळ्या ईशान्य भारतामध्ये कम्युनिकेशन नसताना आता घरी गेल्यानंतर मॅपमध्ये मिझोराम कुठे आहे ते जाऊन तुम्ही बघा. त्या मिझोरामकडे जायचा एकच रस्ता होता, सिल्चरवरनं एक हायवे, आणि तोही त्यावेळेला असा होता की गेट सिस्टीम असायच्या. मणिपूरवरनं, नागालँडवरनं गुवाहाटीकडे येताना, शिलाँगमधनं
सिस्टीम असायची की एवढा चिंचोळा रस्ता की एका वेळेला एकच गाडी येणार, मग हा 2 वाजता इकडचं गेट पडलं की तिकडच्या गाड्या 2 तास येणार, मग 2 तासांनी तिकडचं गेट पडलं की अर्धा तास त्या गाड्या येऊ देण्यासाठी सोडून मग इकडचं गेट उघडणार, शेवटची गाडी, त्या शेवटच्या गाडीला झेंडा असायचा की ही लास्ट कार आहे, याच्यानंतर कार नाही, मग ती गाडी आल्यानंतर इकडनं गाड्या चालू व्हायच्या. अशा पद्धतीने ज्याला कम्युनिकेशन होतं मिझोरामशी, मिझोराममध्ये लोक मरतायत हे माहितीच नाही भारतातल्या पंतप्रधानांना आणि सगळ्या देशाच्या सिस्टीमला. अरे ज्यांनी कृषी मंत्रालयाच्या मॅपमध्ये नॉर्थ ईस्ट दाखवलाच नाही, त्यांना काय कोण मिझोराममध्ये जगतंय का मरतंय? फक्त 10% ख्रिश्चन होते मिझोराममध्ये, फक्त 10%. चर्चने एक मोठं षडयंत्र केलं. त्यांनी मोठ्या प्रमाणावरती एक प्रचार चालू केला कि इंडिया ने आपको मरने के लिए छोड़ दिया. आणि उशिरानी का होईना ज्या वेळेला त्या सगळ्या अन्नधान्याच्या गाड्या यायला लागल्या भारत सरकारने पाठवलेल्या, त्या गुंड ख्रिश्चन युवकांनी चर्चमध्ये ज्यांच्यामध्ये फॅनेटिझम निर्माण केला होता त्यांनी लुटल्या, त्या गाड्यांचे ताबे घेतले आणि येशू ख्रिस्तानी तुम्हाला वाचवण्यासाठी अन्नधान्य पाठवलंय, भारताने तुम्हाला मरायला सोडून दिलंय, अशा प्रकारचा जहरीला विषयला भयंकर प्रचार अपप्रचार केला. इंडिया ही शिवी झाली मिझोराममध्ये. 10% ख्रिश्चन असलेला 58 साली मिझोराम 62 येईपर्यंत 99% ख्रिश्चन झाला. रसद पाठवलेली होती भारताने, पण ती येशू ख्रिस्तानी पाठवलेली हे सांगून. आणि जो दहशतवाद चालू झाला तिकडे लाल डेंगाच्या नेतृत्वामध्ये, मिझो नॅशनल फ्रंट, अजूनही रुलिंग पार्टी तिथे, तिचं नाव काय, मिझो नॅशनल फ्रंट. मिझो इज अ नेशन फॉर देम. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन काय होतं ईशान्य भारतामध्ये तेव्हा, आता तुम्हाला माहिती नाही एवढ्या गुगलच्या जगामध्ये, तेव्हा कुठे काय कोणाला माहिती होतं? काय माहिती नव्हतं कोणाला. मेघालयामध्ये धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर झालं. मी गेलो त्यावेळेला 70% ख्रिश्चन झालेले होते. पहिला टास्क होता की ते जे 30% आहेत त्यांना थांबवायचं, ते नाही झाले पाहिजेत ख्रिश्चन. मग लक्षात आलं की चर्चनी धर्मांतरण करण्यासाठी, धर्मांतरण चुकीचा शब्द आहे, मतांतरण करण्यासाठी शाळा चालू केल्या, हॉस्पिटल्स चालू केली, कंडिशनल सेवा, की तुम्हाला आम्ही हॉस्पिटलमध्ये औषध देतो, बायबल स्वीकारावं लागेल. असंख्य हजारो लाखो मुलं जी ख्रिश्चन नव्हती शाळेत घातली, तर शाळेमध्ये रिलिजनचा कॉलम सर्टिफिकेटवर आणि त्याच्यावर शिक्षक लिहून टाकायचा ख्रिश्चन म्हणून. त्याला माहितीच नाही. तो मुलगा मोठा होतोय, त्याला विचारलं व्हॉट इज युअर रिलीजन, माय रिलीजन इज ख्रिश्चन, आणि मग तो त्याच्या शाळेमध्ये बायबल वाचणं वगैरे, आणि तो कधी कन्वर्ट झाला त्या चिमुरड्यांना कळायचंच नाही. त्यांच्या आई वडिलांकडे समोर पर्याय नव्हता, शाळा नव्हत्या, मुलाचं कल्याण होते, जाऊ देत, मग ते जायला लागले, मुलगा आई बाबांना घेऊन जायला लागले, कन्व्हर्जन धडाधड होत गेलं. अशा ठिकाणी चर्चनी दहशतवादाला प्रेरित केलं, वेगळी राज्य मागितली. इंदिरा गांधींनी राज्य देऊन टाकली, चर्चनी मागितला मेघालय, एक आंदोलन न करता मेघालय राज्य मिळालंय. मेघालय ज्यावेळेला राज्य स्वतंत्र झालं त्यावेळेला सुद्धा मेघालयात फक्त 40% ख्रिश्चन होते. त्याआधी ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य भारतातनं गेलं, इंग्रज आपल्या बरोबर चर्चला घेऊन परत चालले होते, बिकॉज चर्च ही त्यांची चौथी सेना होती. मानसिकता बदलण्यासाठी धर्मांतरण करून देव, महापुरुष, त्याच्यानंतर संस्कृती, खानपान, वेशभूषा, नाट्य, नृत्य, संस्कृती सगळ्यांपासून डिलिंक करून टाकायचं पूर्णपणे, आणि पूर्णपणे इंग्रजी कल्चर, युरोपचं कल्चर त्यांना द्यायचं. म्हणजे त्यांना असं वाटायचं की आम्ही आणि यांच्यात काही फरकच नाहीये, ते फक्त गोरेत, आम्ही काळे आहोत. तो रंग बदलणं तर त्यांच्याच्यानी शक्य नव्हतं. बाकी सगळं बदलून टाकल्यावर त्यांचा जो विरोध होता तोच बोथट झाला. कोणी विरोधच करायला तयार नाही. दे वेर हॅपी दॅट दे वेर रूल्ड बाय ख्रिश्चॅनिटी और ब्रिटिशर्स. पण मग भारत स्वतंत्र झाल्यावर चर्चनी गाशा गुंडाळला आणि जायला लागला. पंडित जवाहरलाल नेहरूंनी चर्चला थांबवलं. व्हाय यू आर लिव्हिंग, यू आर डुईंग ग्रेट सर्व्हिस टू सोसायटी, इंडिया रिक्वायर्स यू, प्लीज बी हिअर. इनिशियली दे वेर फंडिंग यू, आय विल फंड यू.
आणि ते जाणाऱ्या शत्रूला या पंडित नेहरूंनी, चाच्चांनी थांबवून ठेवलं भारतामध्ये. त्याही पेक्षा मोठा हॅवॉक इंग्रजांच्या वेळेला जो चर्च होता, ते दोन प्रकारचे चर्च होते. एक प्रेस्बिटेरियन चर्च आणि दुसरा बॅप्टिस्ट चर्च. हे दोन्ही प्रोटेस्टंट चर्च होते. म्हणजे रोमच्या पोपचा आत्मा हा पवित्र आत्मा आहे, त्याच्यामध्ये ख्राइस्टचा आत्मा आहे हे मानायला ते तयार नव्हते. आणि रोमच्या पोपचं प्रभुत्व ज्यांनी नाकारलं, ज्यांनी त्याला प्रोटेस्ट केला, आम्हाला बायबल मान्य आहे, आम्हाला चर्च मान्य आहे, आम्हाला ख्रिश्चॅनिटी मान्य आहे, आम्ही हे सगळं करायला तयार आहोत, पण आम्हाला पोप मान्य नाही, असे ज्यांनी प्रोटेस्ट केले हे प्रोटेस्टंट्स आणि बॅप्टिस्ट हे इंग्रजांनी आणले होते, कारण ते स्वतः प्रोटेस्टंट होते. आणि आजही त्या प्रोटेस्टंट चर्चचाच या युरोपातल्या या काही देशांवर पगडा आहे. हे प्रोटेस्टंट कॅथोलिकांना येऊ देत नव्हते. ट्राय टू अंडरस्टँड. कॅथोलिक हा त्यांचा रायवल आणि खूप तगडा शत्रू. पॉवरफुल चर्च, कॅथोलिक चर्च, रोमन कॅथोलिक चर्च. स्वतंत्रता प्राप्तीपूर्वी रोमन कॅथोलिक चर्चला फार जास्त भारतामध्ये स्थान नाही मिळालं. गोव्यात मिळालं. याचं कारण गोव्यामध्ये जो झेवियर आला तो कॅथोलिक होता, तिथे प्रोटेस्टंटांना स्थान नाही मिळालं. पण बाकी सगळ्या देशामध्ये कॅथोलिक चर्च कमी होता. नेहरू पंतप्रधान झाल्यावर कॅथोलिक चर्च आला, तर नेहरूंनी त्यांना देखील वेलकम केलं. म्हणजे निदान इंग्रजांनी कॅथोलिकांना तरी थांबवून ठेवलं. तर नेहरूंनी अरे यू आप भी आ जाओ, या या तुम्ही सगळे या या घ्या लुटा, घर को आग लग गई घर के चिराग से. त्यांचा काय दोष? लहानपणापासून ते केम्ब्रिजमध्ये शिकलेले. जॉनी जॉनी येस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा. आणि ज्यांनी हेच सगळं आयुष्यामध्ये शिकले त्यांना याचा धोका काय आहे याच्याबद्दल ज्ञानच नाही. रादर ज्याच्यामुळे धोका आहे ते वरदान मानून चालत होते. अशा परिस्थितीत ही सगळी राज्य आपल्या हातातनं जायला सुरुवात झाली. आणि इव्हन ओपनली नागालँड फॉर ख्राइस्ट, मिझोरामला सन 2000 मध्ये जीजस ख्राइस्टच्या याला 2000 वर्ष पूर्ण होणार आहेत. सगळ्या मिझोरामला कन्वर्ट करण्याचं षडयंत्र त्यांनी आखलं. आणि त्याच्यामध्ये जे रियांग, ज्यांना ब्रू म्हणतात, त्या जनजातीच्या हजारो लोकांना धक्के मारून बाहेर काढलं 1998च्या आधी. इंद्रकुमार गुजराल, इंद्रजीत गुप्ता, एक पंतप्रधान, एक गृहमंत्री. आणि या सगळ्या ख्रिश्चनांनी या ॲनिमिस्ट ज्यांना म्हणतात, निसर्गोपासक रियांग जनजातीला बलात्कार झाले, मर्डर झाले, हाकलून दिलं. गावाच्या गावं खाली केली. काही लोक आसाममध्ये येऊन राहिले, काही लोक त्रिपुरामध्ये येऊन राहिले, निर्वासित छावण्यांमध्ये येऊन राहिले. यांना खायला कोणीही देत नव्हतं. त्यांच्याकडे रसद पोचत नव्हती, तांदूळ पोचत नव्हते. निर्वासित छावण्यात हे हिंदू जाऊन राहिलेले होते. तुम्हाला माहिती आहे कोणी पोचवली? वनवासी कल्याण आश्रमांनी पोचवली. अजूनही वनवासी कल्याण आश्रम वर्ष प्रतिपदा ते रामनवमी ड्राईव्ह करतो की सडळ हाताने द्या, वनवासींसाठी द्या. 9 दिवस ड्राईव्ह चालतो कल्याण आश्रमाचा. हे पैसे कुठे जातात? अशा ठिकाणी जातात. आणि या सगळ्या निर्वासित छावण्यांमध्ये आणि ईशान्य भारताच्या या सगळ्या किती प्रकारची षडयंत्र, अनइमॅजिनेबल. आसामच्या सीमेवरती, इथे मेघालयाची सीमा, इथे आसामची, इथे गोलपाडा जिल्हा, इथे गारो पहाड जिल्हा. इथे काही गावं गारोंची आहेत जे सगळे ख्रिश्चन झालेले आहेत. आणि तिथे काही गावं राभा जनजातीची आहेत, ती गावं थोडी कमी आहेत, गारोंची जास्त आहेत. इकडे सीमेवरती आसामच्या ग्वालपाडा जिल्ह्यामध्ये काही गावं गारोंची आहेत, जास्त गावं राभांची आहेत. राभा जास्त हिंदू आहेत. एके रात्री राभांच्या एरियामध्ये जाऊन तिथे राहणाऱ्या गारोंची बांगलादेशी मुसलमानांनी हत्या करून टाकली. 7-8-10 लोकांची क्रूरपणे हत्या केली, पळून गेले. आणि मेघालयात एक नॅरेटिव्ह चालवला, मोठ्या प्रकारात प्रचार केला की राभा लोकांनी गारोंना मारलं. मेघालयातले गारो भडकले आणि ते निघाले आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर सगळ्या गारोंची, राभांची गावं मेघालयातली जाळून टाकली. 5000 राभा निर्वासित छावणीमध्ये. आपल्या लोकांना मारले म्हटल्यावरती इकडनं मोठ्या प्रमाणावरती राभांनी गारोची
गावं जाळायला सुरुवात केली. 5,000 गावं निर्वासित छावण्यांमध्ये. आणि त्या काळामध्ये या निर्वासित छावण्यांमध्ये लोक किती वर्ष राहायचे? 10-10 वर्ष निर्वासित छावण्यात राहायचे. पुन्हा सेटलमेंट नाही. आणि त्या 10 वर्षांमध्ये या दोन्ही गावांमध्ये बांगलादेशी आपली घरं बनवून सेटल झालेले. काँग्रेसला वोट्स पाहिजेत त्यांचे. त्यांना काही देणंघेणंच नाही काय होतं या देशामध्ये त्याशी. आय कॅन टेल यू नंबर ऑफ कॉन्स्पिरसीज, अनगिनत कॉन्स्पिरसीज नॉर्थ ईस्टला हडप करण्यासाठी. युरेनियम, एवढा प्रचंड युरेनियम मेघालयामध्ये आहे. स्किन डिसीज दिसायला लागला, मग त्याची जांच झाली. या एरियातल्या लोकांना स्किन डिसीज काय येतात? मग शास्त्रज्ञांनी ज्यावेळेला शोध घेतला, दे आर एक्सपोज्ड टू रेडिओ ॲक्टिव्ह रेज, म्हणून त्यांना हा स्किन डिसीज होतोय. मग त्या जमिनीची चाचणी केली तर त्याच्यात युरेनियम सापडलं. मला इथे ॲटॉमिक एनर्जीचा गेटवे ऑफ इंडियाच्या बाजूला जे ऑफिस आहे तिथे त्यांचा जो DG होता त्यांनी मला सांगितलं, जगातलं सगळ्यात 1 नंबरच्या क्वालिटीचं युरेनियम, कमीत कमी 4,000 टन युरेनियम. तुम्हाला त्या आकड्याचा अर्थ माहीत नाहीये. हे मेघालयाच्या भूगर्भात लपलेलं आहे. म्हणजे हजारो वर्षांपर्यंत भारताची नाही तर आजूबाजूच्या सगळ्या राज्यांची विजेची समस्या संपवण्याची क्षमता एकट्या मेघालयाच्या युरेनियममध्ये. पण चर्चनी कॉन्स्पिरेसी करून एक दाणा युरेनियमचा घेऊ दिला नाही. 80 मध्ये युरेनियम सापडलं. मोदी सरकार येईपर्यंत युरेनियम आम्ही काढू शकलो नाही तिकडचं. आता तर मोदी है तो मुमकिन है, किसकी हिम्मत है रोकने. पण मी हे सगळं तेव्हाच सांगतो, किती कॉन्स्पिरसीज. आणि मग फॉरगॉटन हिरोज. जर जीजस ख्राइस्ट हाच सगळ्यात मोठा आहे आणि जीजस ख्राइस्टला शरण गेल्याशिवाय तुम्हाला स्वर्गप्राप्तीच होऊ शकत नाही, तुम्हाला मुक्तीच मिळणार नाही, तर मग जीजस ख्राइस्टची स्वीकार ज्यांनी केला नाही असा माणूस महापुरुष कसा काय असू शकतो? त्याला तुम्ही मानलं तो महापुरुष आहे, याचा अर्थ तुमची चर्चची कन्व्हर्जन थिअरी फेल झाली. आणि त्याच्यामुळे दे वर नॉट रेडी टू एक्सेप्ट दिस फॉरगॉटन हिरोज इन नॉर्थ ईस्ट बिकॉज दे वर नॉट क्रिश्चियन्स. सिमिलरली अक्रॉस द कंट्री, Congress government did not bring into limelight to any of the forgotten heroes because they want to tell that only गांधी से लेकर गांधी तक, इसके अलावा कुछ ही नहीं देश के लिए किसी ने किया हुआ. त्यांच्यासाठी नेताजी काही नाहीत, त्यांच्यासाठी आंबेडकर काही नाहीत, त्यांच्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल काही नाहीत. एवढ्या मोठ्या मोठ्या क्रांतिकारी लोकांना जर दुर्लक्ष केलं गेलं काँग्रेसच्या रेजिम मध्ये, तर अल्लुरी सीताराम राजू कोण आहे कोणाला माहिती असणार इथे? मग नॉर्थ ईस्ट मध्ये तर ते काँग्रेसही आणि ख्रिश्चनही, प्रश्नच नाही उद्भवत. मी मेघालयात गेलो, जोवाईमध्ये मला एक नाव कळलं, कियांग नांगबा. कियांग नांगबा. विचारलं कोण आहे हा? कारण त्या जोवाई सुंदर शहराला असं टेकडीतनं खाली उतरलं की एक नदीचं खोरं आहे, छोटीशी नदी आहे, मंतडू नदी. ब्युटिफुल प्लेस. सगळीकडनं हिरवेगार असे डोंगर आणि मध्यभागी सगळे हिरव्या रंगाचे पॅडी फील्ड्स आणि ते सुकल्यावरती ते गोल्डन कलरचे होतात आणि मध्ये ती नदी वाहते आणि तिथे एक स्मारक होतं. म्हटलं हे कोणाचं स्मारक आहे? तर त्यांनी सांगितलं की हे संतूक सियार. भाषा तर शिकलो होतो मी. संतू म्हणजे फूल, सियार म्हणजे सोनं, गोल्डन फ्लॉवर. म्हटलं कोण आहे हा गोल्डन फ्लॉवर? त्यांनी सांगितलं कियांग नांगबा. कोण आहे कियांग नांगबा? मग मला त्याची कहाणी कळली. जयंतिया हिल्समध्ये मेघालयाच्या इंग्रजांचं राज्य आलं आणि इंग्रजांनी त्यांचे परंपरागत उत्सव बंद करून टाकले. त्यांच्यावरती अनेक प्रकारचे कर लादले. ते इंग्रजही तेवढेच क्रूर आहेत. म्हणजे अशा कुठल्याही गैरसमजात राहण्याची गरज नाही की ते खूप दयेचे दूत होते, त्यांनी या देशात विकास केला वगैरे. त्यांच्या स्वार्थासाठी जे जे पाहिजे होतं ते सगळं त्यांनी केलं. तुमच्या आमच्यासाठी त्यांनी काही केलेलं नाही. आणि मग त्या गावामध्ये तो उत्सव बंद झाला, बेड इन खलाम उत्सव. बेड इन खलाम म्हणजे रथयात्रा. जगन्नाथपुरीत ज्यावेळेला रथयात्रा होते, कोइन्सिडेंटली बरोबर त्याच तारखांना मेघालयाच्या ट्रायबल्समध्ये एक रथयात्रा असते. त्याच दिवसाला विसर्जन.
पण त्यांना माहीत नाही जगन्नाथाची रथयात्रा. जगन्नाथाच्या रथयात्रेला माहिती नाही मेघालयात जयंतिया हिंदू काही रथयात्रा करतात. त्या जगन्नाथाची मूर्ती असते, याच्यामध्ये काही नसतं. ते त्या रथालाच देव मानतात आणि मग त्या रथाची ते पूजा करतात. आणि आपल्याकडे जसं गणेशोत्सव असतं तसं जोवाईच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये तिकडचे तरुण रथ बनवतात, सुंदर मोठे मोठे सजवतात. 3 दिवस मस्त असतात एकदम, त्यांना काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्यासाठी पाप नाही आहे. आणि मग त्याच्यानंतर आता आपल्या इथे पाप नाही फार. आणि मग ते 3 दिवस झाल्यानंतर मिरवत मिरवत त्या रथाला घेऊन येतात आणि एक असं स्टेडियम सारखं असतं, मध्ये चिखल असतो सगळा आणि त्या चिखलामध्ये हे नाचत नाचत सगळे माखतात. आणि मग बाजूला नदी आहे, ते असं खांद्यावरनं तो रथ फेकून त्याला विसर्जन करतात. हा उत्सव इंग्रजांनी बॅन केला, कर लादला आणि त्याच्यामध्ये पार्शलिटी, ख्रिश्चनांना कर नाही भरायचा, हिंदू आहेत त्यांनी कर द्यायचा. कियांग नांगबा एक सामान्य घरातला मुलगा होता, तो काही राजाचा मुलगा नव्हता, गरीब घरचा मुलगा. त्यांनी आईला विचारलं की आई आपल्या यावर्षी उत्सव का नाही? त्यांनी सांगितलं आपले राजे बदलले. मग म्हणाले की आपले राजे काय करतायत? नाही, त्यांनी मान्य केलं, त्यांची गुलामी मान्य केली. कारण जयंतियांमध्ये जे राजे असायचे त्यावेळेला त्यांना म्हणायचे डोलोई. आणि जयंतिया हिल्समध्ये मेघालयाच्या 12 डोलोई होते आणि ते सगळे 12 डोलोई सरेंडर झाले होते. इंग्रजांचं राज्य होतं आणि बेडिंगखाम बंद झाला होता. तर तो म्हणाला मग या सगळ्या डोलोईंनी विरोध केला पाहिजे ना. आणि मग तो जोवाई शहरात आला आपलं गाव सोडून. तर एक लक्ष्मी नावाच्या महिलेनी, गरीब महिलेकडे इंग्रज गेले आणि त्यांनी तिच्याकडे टॅक्स मागितला. ती गरीब होती, ती नाही देऊ शकली. कियांग नांगबाच्या डोळ्यासमोर त्या इंग्रजांनी त्या लक्ष्मी नावाच्या महिलेला लाथाबुक्क्यांनी तुडवलं. तुमच्या माहितीसाठी मेघालय हे मातृसत्ताक पद्धतीत राहणारं भारतातलं एकमात्र राज्य आहे. इस्टेट प्रॉपर्टी, जायदाद ही बाईच्या नावावर असते, ती तिच्या मुलींना मिळते, मुलांना नाही मिळत. लग्नानंतर पुरुषाला स्त्रीच्या घरी जाऊन राहायचं असतं. मी अशी लग्न अटेंड केलेली आहेत की मुलगा लग्न करून जातो आहे, मुलगाही रडतोय, त्याचे आईवडीलही रडते, फक्त तिथे जा मुला जा दिल्या घरी तू सुखी राहा लताचं गाणं मला ऐकायला मिळालं नाही. आणि तिकडे गेल्यानंतर मी तर संघाचा प्रचारक आणि मला मुलं शाखेत पाहिजेत. मुलींची शाखा ही माझी कन्सेप्टच नाही ना, ते राष्ट्रसेविका समिती. तर मी त्या ठिकाणी मग कोणाच्याही घरी गेलो, शिबिराला मुलाला बोलवायचंय, तर माझी सवय आहे की वडिलांकडनं परवानगी घ्यायची, म्हणून मी जाऊन बसायचो. तर ती आई यायची समोर, हॅलो सुनील, हाऊ आर यू, म्हणजे त्या शहरामध्ये इंग्लिश बऱ्या बोलायच्या सगळ्या बायका. तर त्या आधी शॅकहँडसाठी हात समोर. मी आपला इथे काकूबाईंमध्ये राहिलेला माणूस, मला असं महिलेशी शॅकहँड करायचं आणि तो प्रचारकांनी हे भीतीच वाटायची. मग नंतर हळूहळू मी असा हात पुढे करायला सुरुवात केली आणि त्या धरून छान शॅकहँड करायच्या, बसायचं. आणि मग मी विचारायचं की ॲक्च्युली यू नो आय हॅव ऑर्गनाइज्ड वन ट्रेनिंग कॅम्प फॉर सम बॉईज अँड आय वॉन्ट युअर सन टू अटेंड दॅट. I have come for permission. So where is his father? What father will do? I am here to give permission. मला त्याचं सुधारायचंच नाही, ती बाईच परमिशन देणार आहे. Then where is his father? He is preparing tea for you. आणि मग तो उपेक्षित बाप म्हणून द्यायचा तिथे आणि चहा देऊन पटकन परत आत निघून जायचा. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. हे मातृसत्ताक पद्धती. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेला मी महाराष्ट्रात सांगायचो की अशी मातृसत्ताक पद्धती आहे, इकडे खूप खुशी व्हायची. पण नंतर मग बाहेर पडल्यानंतर अनेक लोक इकडचे येऊन भेटायचे आणि हळूच सांगायचे, असं आहे सुनीलजी, तिकडे घोषित मातृसत्ताक आहे, इकडे अघोषित मातृसत्ताक आहे. बघा इकडे जास्त असल्या. पण या मातृसत्ताक पद्धतीत राहणाऱ्या मेघालयामध्ये 1000 वर्षांमध्ये कुठल्या महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली नाही. आणि त्या महिला ओढ्यांवर अत्यंत कमी वस्त्रांमध्ये आंघोळ करतात. खासी युवकही युवक असतात, येता जाता ते लक्ष देखील तिथे देत नाहीत. हा बाहेरून आलेले दारू पिऊन आलेले लोक काही दुर्घटना करत असतील तर दॅट इज डिफरंट. मग अशा मेघालयात जिथे आईची एवढी ताकद आहे, त्याच्याबद्दल आणखीन एक मी तुम्हाला सत्य प्रसंग सांगीन. त्या आईची ताकद असलेल्या मेघालयामध्ये एका लक्ष्मी नावाच्या महिलेला इंग्रज लाथांनी तुडवतात. हे कसं कियांग नांगबा सहन करू शकेल? त्याचं खून हिंदी आता है बहुत बोलते जर रक्त सळसळलं.
आणि मग तो सगळ्या पायी, त्यावेळेला काही नाही, कम्युनिकेशन, यातायात शून्य, रस्ते वगैरे, पायी चालून 12 राज्यांच्या डोलोईंना, राजांना जाऊन तो भेटला. एका राजाकडनं दुसऱ्या राजाकडे जायला 3-3 दिवस पायी चालत जावं लागायचं. तो सगळ्यांना भेटला. त्या सगळ्यांना सांगितलं की हे काय होतंय आपल्या राज्यामध्ये, आपल्याला इंग्रजांना इकडनं हुसकून लावलं पाहिजे, तुम्ही या, संघटित व्हा. मी एकटा आहे, मी काय करणार, नाही तो मी त्या 4 डोलोईंना भेटून आलो, ते पण तयार आहेत. आणि मग त्या सगळ्यांना घेऊन एक मीटिंग कियांगनांगबानी बोलवली, जिथे आज ते स्मारक आहे. तिथे ती मीटिंग झाली आणि मग त्यांनी विचारलं, तुमच्यापैकी कोण नेतृत्व करणार या संग्रामाचं, तुम्ही सगळे राजे आहात, कोणीतरी करा. ते सगळे राजे म्हणाले, तूच नेतृत्व कर. आणि त्याच्यामुळे त्यांनी त्याला सांगितल्यावर त्यांनी नेतृत्व स्वीकारलं. आणि 1850 1850 टू 1860 10 वर्ष इंग्रजांना सो की पो करून सोडलं कियांगनांगबानी. गावागावामध्ये इंग्रजांचा विरोध, आम्ही कर देणार नाही, आम्ही हे करणार नाही, आम्ही उत्सव साजरे करणार, सगळं चालू झालं. कॅन यू इमॅजिन, इंग्रजांनी त्या काळामध्ये कियांगनांगबाला पकडून आणण्यासाठी 1000 रुपयाची बक्षीस डिक्लेअर केली. 1000 रुपये इन 1858 इज प्रॉबेबली 1000 crores टुडे. 1000 रुपये त्यावेळेला त्यांनी बक्षीस डिक्लेअर केली. तरी देखील त्याची टीप द्यायला कोणी तयार नाही. एका गावामध्ये काही लोक ख्रिश्चन झालेली होती. त्यांना कळलं कियांगनांगबा आजारी आहे, कियांगनांगबाच्या शरीरामध्ये ताप आहे, मलेरिया झालाय, असहाय्य आहे. त्यांना काही देणं घेणं नव्हतं स्वातंत्र्याशी, कन्व्हर्ट झालेले होते. त्यांनी टीप दिली, कियांगनांगबा इथे लपलाय. 1000 रुपये घेतले, कियांगनांगबाला उचलून इंग्रज घेऊन आले. जोवाईच्या मध्यभागी आणून त्यांनी त्याला फासावर चढवलं. सगळ्या लोकांच्या देखत फासावर चढवलं. 30 डिसेंबर 1862 कियांगनांगबाला फाशी झाली. कियांगनांगबाला फाशीच्या आधी त्या चौकामध्ये त्यांनी भाषण दिलं. त्यांनी सांगितलं की मला फासावर चढवल्यानंतर माझी मान जर पूर्वेकडे कलती झाली तर 100 वर्षाच्या आत आपला देश स्वतंत्र होईल, इंग्रज निघून जातील. आणि जर माझी मान पश्चिमेकडे कलली तर आपला देश कधीही स्वतंत्र होणार नाही. आणि मला विश्वास आहे की माझी मान पूर्वेकडे कलेल. आफ्टर हिज डेथ ही कमांडेड, त्यांची मान ही पूर्वेकडे झुकली. आणि 30 डिसेंबर 1862च्या 100 वर्षाच्या आत भारत स्वतंत्र झाला. त्यांनी त्यावेळेला सांगितलं, त्यावेळेला म्हणाला. आणि हसत हसत फासावर गेले. का हसत हसत फासावर गेले? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आम्हाला माहिती आहे, बेशक आम्हाला माहिती असले पाहिजेत, पण कियांगनांगबा माहिती असला पाहिजे की नाही सांगा तुम्ही. पण नाही सांगितला ना कोणी. दॅट इज वाय ही इज अनसंग हिरो. आणि त्या कियांगनांगबाच्या स्मृती जपून ठेवणाऱ्या सेंगराज संघटनेशी मी प्रचारक असताना माझा संबंध आला. आणि मग माझ्या लक्षात आलं की या कियांगनांगबाला पुन्हा एकदा जिवंत केलं पाहिजे. आणि मग काय करायचं, तर मूर्तीपूजेचं आपलं एक महत्व आहे. सगळ्या पूजांचं महत्व आहे. निर्गुण निराकाराची पूजा सांगितलेली आहे, वेदांमध्ये सांगितलेली आहे. नंतर आमच्या पूर्वजांनी मूर्तीपूजा सांगितली. देव कुठे आहे, तर हा देव आहे. म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला काहीतरी बघायला मिळतं की हा कृष्ण आहे, हा राम आहे, हा शिव आहे, हा गणपती बाप्पा आहे. महत्व आहे त्याचं. यू कॅनॉट अवॉइड, यू कॅनॉट डिनाय. आणि मग ज्या वेळेला कियांगनांगबाचा चेहराच माहिती नाही कोणाला, मग मी इतिहासातली वर्णनं काढली त्याची. आणि मी मुंबईत राहायचो. माझ्या शेजारी एक पोवळे म्हणून एक महान चित्रकार राहायचे. त्यांची अनेक पेंटिंग्स आपल्या इतिहासाच्या पुस्तकात, विधानसभेत वगैरे लावलेले आहेत. शेजारी माझे गोविंदराव पोवळे जे म्युझिक डायरेक्टर, त्यांचे सख्खे भाऊ माझ्या शेजारी राहायचे. ते मला म्हणायचे, पक्के हिंदुत्वनिष्ठ होते. ते मला म्हणायचे, सुनील तू एवढा मेघालयात जाऊन प्रचारक काम करतोस, मी कधी घरी आलो वर्षा 1.5 वर्षातनं तर मलाही काहीतरी काम सांगणं, मी काहीतरी करीन. मी विचार करत जर अंधेरीमध्ये राहणाऱ्या पोवळ्यांना मी काय काम सांगू मेघालयाचं. मग मला कल्पना सुचली. मी त्यांना म्हटलं की एका अनसंग हिरोला तुम्हाला चेहरा द्यायचा आहे. म्हणजे काय म्हटलं, असा कियांगनांगबा, त्याची गोष्ट मी सांगितली. म्हटलं त्या कियांगनांगबाचा आपल्याला चित्र निर्माण करायचं.
ते म्हणाले मग त्याचे वर्णन म्हटले सगळे आणलेले आहेत. मग त्यांनी सांगितलं की तो ज्या समाजाचा आहे त्या समाजातल्या त्या वयाच्या मुलांचे फेसकट्सचे फोटोग्राफ क्लोजअपमध्ये मला आणून दे. तर मी 7-8 त्या वयाच्या मुलांचे चेहऱ्यांचे फोटोग्राफ्स त्यांना आणून दिले. ही टूक ऑलमोस्ट 3-4 months. इतिहासातली वर्णनं, त्याच्या चेहऱ्याचे फोटोग्राफ्स हे सगळं घेऊन त्यांनी एक सुंदर तैलचित्र कियांगनांगबाचं तयार केलं. संघाचे प्रचारक विमानांनी प्रवास नव्हते करत. मी थर्ड क्लासमधनं प्रवास करायचो. 60-60 तास प्रवास दादर गुवाहाटी एक्सप्रेसचा. बिहार उत्तर प्रदेश आल्यावरती बकऱ्यांसह घुसणारे लोक, का फरक पडता है, सगळं झेलत ती कियांगनांगबाची तस्वीर पेंटिंग असं जपून जपून मी ते 3 दिवस ट्रेनमधनं प्रवास करून शिलाँगला घेऊन गेलं. जयंती यांच्या संघटनेनी त्यांच्यासमोर ते चित्र ठेवलं, त्याला सँक्शन केलं आणि मी सेवा भारती मेघालयाची 1995 स्थापना केली सेवा कार्य करण्यासाठी. 94 भारत मेरा घरची यात्रा मी घेऊन आलो होतो. त्याच्यामध्ये त्या समाजातले कन्वर्ट न झालेले हिंदू असलेले गावाचे काही प्रमुख, काही प्राध्यापक, काही शिकले सवरलेले, काही डॉक्टर, अशा 15 जणांचा महिला पुरुषांचा ग्रुप घेऊन आलो होतो. त्यांना मी आपली सेवा कार्य दाखवली, शाळा दाखवल्या, संघाचे कार्यक्रम दाखवले. त्यांचं डोकं उघडलं. ते तिथे पोचल्यावर म्हणाले की तिथे मुंबईत जशी तुम्ही शाळा दाखवलीत इथे शाळा चालू करा ना, चर्चच्या समोर शाळा पाहिजे. त्यांनी सांगितलं इथे छात्रावास चालू करा. मग त्या सगळ्यांना वाटलं असं काहीतरी झालं पाहिजे. मी म्हटलं तुम्ही जमीन द्या, कारण ट्रायबलांची जमीन आमच्या नावावर, सेवा भारतीच्या नावावर होऊ शकत नाही. त्यांनी आपल्या नावावर जमीन दिली, श्रमदान केलं, सेवा कार्य उभी केली आणि मग त्या सेवा भारतीचा जो ट्रस्ट निर्माण केला. ते पहिल्या माय होम इंडिया, त्या भारत मेरा घरची जी यात्रा होती ते सगळे लोक त्याचे ट्रस्टी होते. ते दे ओन, येस आम्ही RSS आहोत, इथे सेवा कार्य करा. आणि त्या सेवा भारती मेघालयाचं पहिलं 1995चं जे कॅलेंडर होतं ते कॅलेंडर कियांगनांगबाचा फोटोचं होतं. लोकांना कियांगनांगबा बघायला मिळाला. लोकांनी मोठ्या प्रमाणावर 5000 छापली होती. आणखीन 5000ची ऑर्डर आहे. लोकांनी धडाधड कियांगनांगबाच्या तस्विरी घेतल्या. वर्ष पूर्ण झाल्यावर खालचं कापून टाकलं, फ्रेम करून घरामध्ये लावला. कियांगनांगबा दिसायला लागला. कियांगनांगबा गेला, हा कियांगनांगबा. आणि त्याच्यानंतर त्या संतुक सियार स्मारकच होतं. आज त्या ठिकाणी कियांगनांगबाचा पुतळा देखील आहे. पुतळा का आहे? कारण त्याला चेहरा मिळाला. अनसंग हिरोला चेहरा मिळाला. आता मी प्रचारक म्हणून थांबलो. मी मुंबईला आलो परत. माझा आपला व्यवसाय वगैरे चालू केला आणि माय होम इंडिया म्हणून ईशान्य भारताचं स्वतंत्रपणे काम करायला सुरुवात केली. कारण ख्रिश्चनांमध्ये काम करायचं होतं. अनेक स्वयंसेवकांना कळायचंच नाही की हा ख्रिश्चनांमध्ये जाऊन काय काम करतो. अहो, मेघालयामध्ये प्रचारक असताना 6000 ख्रिश्चनांना मी पुन्हा स्वधर्मात आणलेलं आहे. I always ask a question. I always ask a question. If you are a Hindu missionary, you must work in Christians. मी हिंदू मिशनरी आहे, मग मी ख्रिश्चनांमध्ये काम करायला पाहिजे ना. ते गेलेले आहेत. काही रिॲक्शन्स असतात ज्या रिव्हर्सिबल असतात, काही रिॲक्शन्स असतात, ॲक्शन्स त्या इरिव्हर्सिबल असतात. फळ सडलं की ते पुन्हा फळ होऊ शकत नाही. पण पाण्यामध्ये मीठ टाकलं, मीठ विरघळलं, ते पुन्हा मीठ वेगळं करू शकतो. धर्मांतरण ही इरिव्हर्सिबल ॲक्शन नाही आहे, ती रिव्हर्सिबल ॲक्शन आहे. कारण धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये जाणाऱ्यांनी टेंडन्सी ऑलरेडी दाखवलंय. येस, आय कॅन कन्वर्ट. वन हू कॅन कन्वर्ट कॅन बी रिकन्वर्टेड. पण त्याचा तिरस्कार करून शक्य नाही ना. मिशनरांनी तिरस्कार नाही केला ना, त्यांनी मैत्री केली. लवली माय चाइल्ड, फॅन्टॅस्टिक, अमेझिंग, ओ डोंट वरी, आय एम हिअर टू सपोर्ट यू. किती प्रेमाने बोलतात बघ, असं मूर्ख बनवतात. माझ्या तोंडात आणखीनही शब्द येत होते, पण जरा सज्जन लोक आहेत असं मी मानून चालतो म्हणून मी बोलत नाही. मूर्ख बनवतात. कन्वर्ट करण्यासाठी तोंडामध्ये साखर ठेवून. आणि किती हुशार असतात. केरळमध्ये एक मोठा समा भरला होता, कन्व्हर्जन होणार होतं. ते प्रभाकरन, दिनकरन त्यांचे मोठे पास्टर धडाधड भाषण देत होते, लोकांना इम्प्रेस करत होते कन्वर्ट करण्यासाठी.
सगळे लोक पण मूर्ख बनवत होते त्यांचं सगळं भाषण ऐकून. त्यात एक चतुर स्वयंसेवक बसला होता. मग एनी मोर क्वेश्चन सगळे प्रश्न विचारणार. यांनी माईक घेतला आणि विचारलं की तुम्ही सांगता की जीजस ख्राइस्टच्या शरण गेल्याशिवाय तुम्हाला साल्वेशन मिळत नाही, म्हणजे तुम्ही मुक्त होऊ शकत नाही, तुम्ही नरकात जातात. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे, महात्मा गांधी कन्वर्ट नाही झाले, महात्मा गांधी स्वर्गात गेले का नरकात? त्यांनी प्रश्न विचारला. आता हा प्रॉब्लेम मध्ये आला की महात्मा गांधी नरकात गेले म्हटले तर ते सगळे चिडतील समोरचे लोक, आणि स्वर्गात गेले एक्सेप्ट केलं तर त्याची थिअरी फेल होते. पण हा चतुर कसा मिशनरी, महात्मा गांधी न पोचल्यामुळे स्वर्गात त्यांच्यासाठी ठेवलेली खुर्ची रिकामी राहिली, हे त्यांनी उत्तर दिलं. लक्षात आलं? त्याच्यामुळे तुम्ही बोलता काय, तुम्ही कसं डील करता प्रश्नाशी, आणि तुम्ही जर त्यांच्यामध्ये गेला नाहीत, त्यांच्यात काम केलं नाहीत, कन्वर्जनचं कारण शोधून काढलं तर तुम्हाला सोल्युशन मिळेल. दुनिया में ऐसा कोई ताला नहीं है कि जिसकी चाबी नहीं है. ताला निर्माण करने वाला चाबी के साथ ताला निर्माण करता है, प्रॉब्लम निर्माण करने वाला सॉल्यूशन के साथ प्रॉब्लम निर्माण करता है. आपको सिर्फ उसको पहचानना चाहिए. कियांग नांगबाला चेहरा मिळाला. 2012 मध्ये त्याच्या बलिदानाला 150 वर्ष पूर्ण होणार होती. करेक्ट? 38 डिसेंबर 1862 2012. तर त्या जे काही हिंदू जयंती होते त्यांनी मोठं, हे बाबा मी काय वेळ वगैरे बघत नाही आहे, तुमच्या जेवणाची वेळ वगैरे बघा. काय आहे बेसिकली बरं का, मी माझा परिचय नीट दिला की नाही, मी MSc B.Ed आहे, त्याच्यामुळे मी एक शिक्षक आहे, आणि त्याच्यामुळे बेल वाजत नाही तोपर्यंत मी बोलणं बंद करत नाही. आणि आयोजकांनी बेलची व्यवस्था नाही केलेली. आणि आमच्या राजकारणात कसं असतं, आम्ही जर कोणी जास्त बोलायला लागलं तर पाठीमागचा नेता कुर्ता, तसंच टांग ओढण्याची सवय असते, कुर्ताही ओढतो मागणं असा. पण अनिलजी इतके सज्जन आहेत आणि माझे जुने मित्र आहेत, त्याच्यामुळे ते कुर्ताही ओढणार नाही. एकामध्ये समोर बसलेल्या एका व्यक्तीनी पूर्वी मला असे घड्याळ दाखवायचे पूर्वांचलाच्या व्याख्यानात. मी तुम्हाला हे जे व्याख्यान देतोय ना, हे मी जवळजवळ 7-8 वर्षांनंतर देतोय. मध्ये हे सगळं बंद झालं होतं. लोक फक्त त्रिपुरावर बोलायला सांगायचे, लोक घड्याळ दाखवायचे. एका व्याख्यानात रात्रीच्या पुण्यामध्ये पाठीमागनं मला कॅलेंडर दाखवलं, आता दिवस बदलतोय. सगळ्या भारतात मला कॅलेंडर फक्त पुण्यातच दाखवलं. पुणेरी पाट्यांमध्ये यू कॅन ऍड 1 पाटी कॅलेंडर. दिवस बदलतो, आता गप्पा 12 वाजले. आणि मोदींच्या आधी जे दहशतवादाचे दिवस होते त्याच्यामध्ये समोर बसलेल्या एका माणसाने पिस्तूल बाहेर काढलं. मी घाबरलो, मी बंद आलो, म्हटलं बाबा रे मी थांबतो, कशाला पिस्तूल कशाला काढलंस? तर तो म्हणाला तुम्ही काळजी करू नका हो, तुम्ही बोला, हे पिस्तूल तुमच्यासाठी आणलेलं नाहीये, तुम्ही इकडनं गेल्यानंतर तुम्हाला भाषण देण्यासाठी ज्यांनी बोलवलेलं आहे त्याच्यासाठी मी पिस्तूल आणलेलं आहे. मला अनासपुरेंनी बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी आहे. तर आय विल कन्क्लूड. पण 150 वर्ष तिकडे जे सेंगराज ऑर्गनायझेशन, कारण त्यांच्याबरोबर मी काम केलं, त्यांची माझी चांगली मैत्री होती. त्यांनी मला फोन केला, त्यांनी मला सांगितलं मेघालयामध्ये काँग्रेसचं सरकार होतं आणि मुकुल संगमा मुख्यमंत्री होता. आणि मुकुल संगमानी कियांग नांगबाच्या कॉफी टेबल सॉव्हेनियरला मेसेज द्यायला नकार दिला. कॅन यू इमॅजिन? चीफ मिनिस्टर ऑफ मेघालय, त्याच्या राज्यातला एवढा तेजस्वी स्वतंत्रता सेनानी, त्याच्या बलिदानाला 150 वर्ष झाली म्हणून त्या तिकडच्या लोकल लोकांनी एक चित्र, सुंदर कॉफी टेबल सॉव्हेनियर बनवलं. अर्थात ते चित्र मिळालं म्हणून हे सगळं पुढे झालं. आणि ते कॉफी टेबल सॉव्हेनियरला मेसेज मागितला मुख्यमंत्र्याचा, मुख्यमंत्र्यांनी नाही सांगितला. थिसिस हाच की त्याला चांगलं म्हटलं, त्याला एक्नॉलेज केलं की मग तो तर ख्रिश्चन झालेला नव्हता ना, म्हणजे विदाउट कन्व्हर्टिंग टू ख्रिश्चनिटी यू कॅन बिकम ग्रेट. हाऊ दे विल एक्सेप्ट. त्यांनी नाही म्हणून सांगितलं. त्यांनी मला फोन केला आणि त्याला मोदी पॉप्युलर झालेले होते, मुख्यमंत्री गुजरात म्हणून. त्यांनी मला सांगितलं बाबू सुनील, आप थोड़ा गुजरात के चीफ मिनिस्टर का मैसेज हमारे लिए दे सकते हैं क्या कियांग नांगबा का? मी म्हटलं पूछ के देखता हूँ. मोदीजींना फोन लावला. ते 4 जून 2012ला माय होम इंडियाच्या
एका अवॉर्ड फंक्शनला मुख्य अतिथी म्हणून आले होते आणि त्यांनी हे सगळं माझं ऐकलं होतं. त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं होतं की हा मुलगा बरा आहे म्हणून, आणि त्याच्यामुळे सांगतो ते सेन्स आहे. मग मी त्यांना म्हटलं, ते म्हणाले की मैं तुमको देता हूँ, अच्छा मैसेज देता हूँ, तो मुझे जानकारी दे दो पूरे उसकी. मग मी त्यांना जानकारी दिली. त्यांनी एक सुंदर मेसेज ड्राफ्ट केला आणि नरेंद्र मोदी म्हणून चीफ मिनिस्टर गुजरात म्हणून सही करून दिली. 2012 मध्ये तुम्ही जर तो कॉफी टेबल सॉव्हेनियर आजही बघितलं तर त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींचा संदेश आहे, गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा, पण मेघालयाच्या मुख्यमंत्र्याचा मुकुल संगमाचा संदेश नाही. मुकुल संगमा कुठे गेला इतिहासात कोणालाही माहिती नाही. नरेंद्र मोदी आज देशाचे पंतप्रधान आहेत आणि नरेंद्र मोदींनी अनसंग हिरोंना बाहेर काढलं. आझादी के अमृत महोत्सव मध्ये अनेक अशा प्रकारचे अनसंग हिरो होते जे सगळ्यांच्या समोर आले. नॉर्थ ईस्टचेही अनसंग हिरो परत सगळ्यांच्या समोर आले. आणि मी 30 डिसेंबर 2022ला ज्या वेळेला मुंबईच्या एअरपोर्टवर दिल्लीचं विमान पकडायला चाललो होतो, तर एअरपोर्ट अथॉरिटीज ऑफ इंडियाच्या स्क्रीनवर माझं सहज लक्ष गेलं आणि मला 1994 मध्ये बनवलेलं कियांग नांगबाचं चित्र तिकडे दिसलं. कॅन यू इमॅजिन द इमेन्स सॅटिस्फॅक्शन आय गॉट. आणि कियांग नांगबाचं त्या सगळ्या आझादीचे म्हणतो इंडिगो फ्लाईटमध्ये बसा, ते रोज सांगतात की आज अमुक एका महापुरुषांनी असा असा पराक्रम केला. 2-3 लाईनमध्ये सांगतात. अनेक लोक, सगळ्या जितके गव्हर्नमेंटचे डिस्प्लेज आहेत सगळीकडे तुम्हाला आझादी के अमृत महोत्सव अनसंग हिरोंची नावं येतात. पण ती राणीमा गायडिन्ल्यू आम्हाला माहिती नाही. जिनी इंग्रजांबरोबर संघर्ष करताना तिने हे ओळखलं की चर्च हे सगळं करतोय, चर्च त्यांची सेना आहे. तिने गन उचलली हातामध्ये आणि ठोकलं चर्चला. त्याच्यामुळे शी फॉट विथ ब्रिटिशर्स अँड चर्च ॲज वेल. एकाच वेळेला ती लढली आणि ती रणरागिणी होती, ती राणी होती. पण दुर्दैव या देशाचं की तिला इंग्रजांनी अंडाकृती सेलमध्ये बंद करून ठेवलं होतं, टॉर्चर केलं होतं. स्वतंत्रता मिळाल्यानंतर पंडित नेहरूंचे कोणीतरी कान भरले की शी वॉज नॉट ए फ्रीडम फायटर, शी वॉज ए डकॉइट. आणि भारत स्वतंत्र झाल्यावर 8 वर्ष राणीमा गायडिन्ल्यू जेलमध्ये होती. नंतर कोणीतरी नेहरूंची गलतफहमी दूर केली, मग तिने त्याला बाहेर काढलं तिला. आणि हेही तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो की जी काही 3-4 बरी कामं त्यांनी केली असतील त्याच्यात त्यांनी हे राणीमा टायटल नेहरूंनी राणीमा गायडिन्ल्यूला दिलेलं आहे. पण 8 वर्ष जेलमध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारी अनसंग हिरो. अटल बिहारी वाजपेयी ज्यावेळेला पंतप्रधान झाले त्यावेळेला तिच्या नावाने स्टॅम्प निघाला. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर तिच्या नावाने कॉईन निघाली. पद्मभूषण त्यांना मिळालेलं आहे. हेपाऊ जादोनांग माहिती नाही, वीर टिकेंद्रजीत माहिती नाही. मणिपूरच्या वीर टिकेंद्रजीतला इंग्रजांनी फासावर चढवलाय. उ तीरथ सिंग माहित नाही, थोगन संगमा माहित नाही, कनकलता बरुआ माहित नाही. 17 वर्षाची मुलगी चले जाव आंदोलन 1942 मध्ये केलं, भारत छोडो. त्या एका छोट्याशा गावामध्ये आसामच्या शाळेच्या मुलांनी ठरवलं की आपण या पोलीस स्टेशनवरती तिरंगा झेंडा लावायचा. आणि म्हणून त्या सगळ्या युवतींनी तिरंगा झेंडा घेऊन मार्च करायला सुरुवात केली. कनकलता बरुआ हातामध्ये तिरंगा घेऊन लीड करत होती. त्या पोलीस स्टेशनवर तिरंगा लावायचा. असमिया पोलीस ऑफिसर होता पण इंग्रजांचा नोकर होता. त्यांनी वॉर्निंग दिली, पुढे आलात तर गोळ्या घालू. कनकलता बरुआंनी पुढे जाल्या आणि समोर छाती उभी करून गोळ्या खाल्ल्या आणि बलिदान दिलं. तिचा झेंडा पडायला लागला म्हटल्यावर तिच्या पाठीमागनं येणाऱ्या युवतींनी हातात झेंडा घेतला, तिने बलिदान दिलं. त्यांचा हक्क नाहीये की भारताला त्यांची नावं माहिती असावीत. त्यांनी देशासाठी बलिदान दिलंय. त्यांचा दोष आहे की त्या आसाममध्ये जन्म झाला, त्यांचा दोष आहे की त्या मुली होत्या. पण आज कनकलता बरुआ जगासमोर नरेंद्र मोदींनी आणण्याचं काम केलं. आणि अशा प्रकारे अनेक जण, किती लोकांना भगवान बिरसा मुंडा माहिती आहे.
भगवान बिरसा मुंडा, त्याला भगवान म्हणतात. कम्युनिस्टांनी या सगळ्यांना हायजॅक करण्याचे प्रयत्न केले. कम्युनिस्ट होता अशा प्रकारचा नॅरेटिव्ह. त्या भगवान बिरसा मुंडाच्या गळ्यात जानवा असायचं. तो काही ब्राह्मण नव्हता आणि जानवा ब्राह्मणांचा हा मोठा गैरसमज आहे. ते आदिवासी ज्यांना इंग्रजांनी म्हटलं ते जनजातीय जानवा घालायचे, ट्रायबल्स. चुकीचा शब्द दुर्दैवाने अजूनही आहे, बरीच कामं होणं बाकी आहेत. पण त्या जनजातीय, या जनजातीय बिरसा मुंडानी सगळ्या जनजातींना एकत्र केलं आणि एक खूप तेजस्वी संग्राम त्यांनी देखील ओळखलं. रिलिजियस कन्व्हर्जन इज कॉन्स्पिरेसी ऑफ ब्रिटिशर्स. आणि अनेक पादऱ्यांना कंठस्नान घातलं, अनेक इंग्रजांना प्रचंड संघर्ष झाला. 10,000हून अधिक आदिवासींनी बलिदान दिले. 10,000. गुजरातमध्ये दाहोद जिल्ह्याच्या किनाऱ्यावरती राजस्थानच्या सीमेवर गोविंद गुरु जनजातीय नेत्याच्या नेतृत्वाखाली 1,000 लोकांनी बलिदान दिले. जनजातींनी. दे वर ब्रुटली किल्ड. हूल दिवस नाव गुगल करा, तुम्हाला एक हूल दिवस. हूल म्हणजे क्रांती, क्रांती दिवस. झारखंडमध्ये सिद्धू मुर्मू, कानो मुर्मू, चांद मेरो, झानो मुर्मू, 4 भाऊ 2 बहिणी एका परिवारातल्या, त्यांनी इंग्रजांबरोबर संघर्ष करण्यासाठी मुर्मू जनजाती जी आहे त्या मुर्मू जनजातीच्या सगळ्या लोकांना एकत्र केलं, प्रचंड संघर्ष केला. इंग्रजांनी क्रांतिकारकांना ठार मारलं. त्याबरोबर निरपराध 10,000हून अधिक जे लढायला आलेले नव्हते त्यांना ठार मारलं. आम्हाला जालियनवाला बाग माहिती आहे, माहिती असलाच पाहिजे. पण म्हणून आदिवासींनी 10,000 बलिदान दिलं तुम्हाला माहिती नसलं पाहिजे काय? त्यांचे प्राण प्राण नाहीये. कोणी आणलं तुमच्या समोर? एकटा वनवासी कल्याण आश्रम तुमच्या समोर आणतोय. आम्ही माय होम इंडिया म्हणून समोर आणतोय. नरेंद्र मोदींनी सरकारमध्ये आल्यानंतर यांना राजाश्रय एका अर्थाने त्यांना घोषणा करून की यांनी बलिदानं दिलेली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या देशातल्या, ज्यांना तुम्ही आदिवासी म्हणता, ज्यांना ट्रायबल म्हणता, ज्यांना कल्याण आश्रमांनी देखील अधिकृतपणे आपलं नाव, वनवासी कल्याण आश्रमचं नाव आता जनजातीय कल्याण आश्रम केलेलं आहे. या जनजातींमध्ये जाऊन मतांतरण करून त्यांचे सगळे खाऊन टाकलेले रिजन्स, तिथे संघाच्या स्वयंसेवकांनी अनेक प्रकारची सेवा कार्य त्यांच्या समोर उभी करून धर्मांतरणावरती आळा बसवण्याचं काम केलंय. बलिदान देण्याचं काम केलंय. तिकडच्या लोकांनी आपली छातडं पुढे उभी केलेत संघाच्या प्रचारकांना, कार्यकर्त्यांना, कल्याण आश्रमाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी. अशीच एक डिस्पेन्सरी नॉंक्रेम नावाच्या एका गावामध्ये कल्याणाश्रमांनी चालू केली. एक डॉक्टर दिल्लीवरनं गेला, विश्वामित्र बत्रा, आणि त्यांनी गावातल्या काही हिंदू लोकांनी सांगितलं की तुम्ही इथे डिस्पेन्सरी चालू करा. डिस्पेन्सरी चालू झाली. एक पादरी आला, त्यांनी कल्याणाश्रमाचं नाव पाहिलं, त्याच्या लक्षात आलं हे तर RSS घुसला इकडे. त्यांनी सगळ्या चर्चला एकत्र केलं, ख्रिश्चनांना एकत्र केलं, भडकवलं, या डॉक्टरला ताब्यात घ्या, हा डेंजरस आहे, हा जीसस ख्राइस्टच्या विरोधात आहे, हा चर्चच्या विरोधात आहे. भडकले सगळे तरुण. आणि त्या अँडरसन माउरी ज्यांच्या घरामध्ये आपला विश्वामित्र बात्रा आतमध्ये बसलेला होता, रात्रीच्या वेळेला मशाली घेऊन सगळे आले, हातामध्ये विळे कोयते घेऊन, आणि म्हणाले त्या डॉक्टरला आमच्या हवाली करा. अँडरसन माउरींनी सांगितलं की तुम्ही जीवे कशाला मारता, तुम्हाला नकोय हा डॉक्टर, उद्या सकाळी मी त्याला सोडून येतो शिलाँगमध्ये, त्याला सोडून द्या ना, मारता कशाला. तरुण म्हणतात की त्याला आम्ही ठार मारू, त्याला आम्ही अद्दल घडवू, पुन्हा कल्याण आश्रम हिंमत करणार नाही इथे कोणाला पाठवायची. खूप समजावलं पण अँडरसन माउरी समजावू शकले नाहीत. त्या आतमध्ये आले आणि त्यांनी डॉक्टर विश्वामित्रांना सांगितलं की डॉक्टर साहेब, मी तुम्हाला या गावात बनवलं, बट आय एम नॉट एबल टू प्रोटेक्ट यू. तुम्ही जाऊन त्यांना समजावा. याचा अर्थ तुम्ही जा आता त्यांच्याकडे, मी तुम्हाला त्यांच्या हवाले करतो. हा संवाद अँडरसन माउरींची पत्नी ऐकत होती. ती चुलीवर बसली होती, जेवण बनवत होती. ज्या वेळेला तिने बघितलं की आपल्या नवऱ्यानी शस्त्र टाकलं, ह्या बाईंनी शस्त्र उचललं. तिने आपल्या हातामध्ये जळतं लाकूड घेतलं, दुसऱ्या हातामध्ये कोयता घेतला, आणि वाघिणीसारखी दरवाजावर येऊन उभी राहिली आणि सांगितलं कोणाला पाहिजे डॉक्टर, ज्याला डॉक्टर पाहिजे त्याला आधी माझ्याशी लढावं लागेल. मातृसत्ताक पद्धती आहे. महिलेशी छेडछाड करण्याची हिम्मत मेघालयाच्या लोकांची नाही.
ह्याला बाई समोर येऊन उभी राहिली. त्यावेळेला ते सगळे म्हणाले, हाँ ठीक है उसको जाकर शिलाँग छोड़कर आओ, यहाँ पर उसको नहीं हम मान्य, मणमण करून सगळे निघून गेले. डॉक्टर विश्वामित्रासमोर कोण उभं राहिलं? ती एक खेडेगावातली अशिक्षित महिला, ती स्वतःची छाती समोर उभी करून आपल्या कल्याण आश्रमाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी उभी राहिली. ईशान्य भारतामध्ये 8 जणांची हत्या केलेली आहे, क्षेत्र कार्यवाहांची हत्या झालेली आहे, विभाग प्रचारकांची हत्या झाली आहे, जिल्हा प्रचारकाची हत्या झालेली आहे, अनेक जणांच्या हत्या झाल्या. शरीराचे तुकडे तुकडे करून मारले. मुरलीधरनजींना जे केरळमधनं गेले होते, त्यांना सांगितलं की तुम्ही सोडून जा, आम्ही तुम्हाला जिवंत सोडतो, पण संघाची शाखा नाही चालवायची. केंद्रामध्ये अडवाणीजी लीडर ऑफ ऑपोजिशन होते, आसाममध्ये असम गण परिषदेचं सरकार होतं. मुख्यमंत्री भृगू फुकनला फोन केला की संघाचा विभाग प्रचारक किडनॅप झालाय, त्याला सोडवून आणा. सोडवून आणण्यासाठी प्रयत्न सरकारने चालू केल्यावर युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम उल्फानी मान्य केलं आणि त्यांनी ऑफर दिली. त्यांनी सांगितलं की आम्ही याला बंगालच्या सीमेवर जाऊन सोडून येऊ, इथे शाखेचं काम करू देणार नाही. ज्यावेळेला मुरलीधरनांना सांगितलं की तुम्हाला आम्ही सोडून येतो सीमेवर, मुरलीधरन म्हणाले संघाचं कार्यक्षेत्र प्रांत प्रचारक बदलतो, दहशतवादी संघटना नाही. तुम्ही मला सोडलेत तर मी पुन्हा इथेच राहून काम करीन. तर त्यांनी उत्तर पाठवलं सरकारकडे की युअर प्रचारक इज ॲडमेंट, ही इज नॉट रेडी टू एक्सेप्ट. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना असं वाटलं की कदाचित या प्रचारकाला शारीरिक यातना दिल्या तर कदाचित हा ऐकेल आणि सोडून जाईल. आसाम सोडून जा. शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली आणि प्रत्येक वेदनेबरोबर त्या प्रचारकाला विचारत होते की सोडून जा, अजूनही जीव आहे तुझा, अजूनही शक्य आहे, जाऊ शकतोस तू. त्यांना माहिती नव्हतं की हा रोज संध्याकाळी पतत्वेश कायो नमस्ते नमस्ते म्हणतो. ही काया या मातृभूमीसाठी कामी आली तर ते माझं सौभाग्य आहे. तुकडे तुकडे करून मुरलीधरनांची हत्या झालेली. प्रमोद नारायण दीक्षित पुण्यामधनं गेलेला, MSc झालेला. माझी आत्या राहायची त्या स्वीट होमच्या समोर वाड्यामध्ये, त्या वाड्यात तो दीक्षित राहायचा आणि तो जया मावशी म्हणायचा. तो प्रचारक गेला. मी ज्या वेळेला प्रचारक गेलो त्यावेळेला आत्यांनी सांगितलं तो प्रमोद दीक्षित तुला भेटेल ना, त्याला सांग जया मावशींनी नमस्कार सांगितलाय. मी तिकडे पोचलो, रात्रीच्या वेळेला पोचलो. मी पाहिलं प्रमोद दीक्षित आहेत, बैठकीत बसले होते. म्हटलं उद्या सकाळी बोलीन त्यांच्याशी. सकाळी एकात्मता स्तोत्र पाठे 4:30 वाजता म्हणताना मग चहा पिताना मी त्यांना पाहिलं. पटकन ते निघून गेले. त्यांना भेटण्यासाठी गेलो तोपर्यंत ते निघून गेले होते बरपेट्याला. मग 2 दिवसांनी मी शिलाँगला आलो. शिलाँगला एक कार्यकर्ता बसला होता, म्हणाला सुनील जी एक कोई नारायण दीक्षित करके मर्डर हुआ है. म्हटलं नारायण दीक्षित नाही भैया, वो प्रमोद नारायण दीक्षित आहे. आणि मग मला बातमी कळली, बरपेटा संघ कार्यालयामध्ये जाऊन पाठीमागनं उल्फाच्या गुंडांनी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. प्रमोद दीक्षितांनी 10 वर्षामध्ये त्यांनी 36 वेळा आपलं रक्तदान केलं होतं. आसाममध्ये अनेक घरं जोडली. प्रचारक आसाममध्ये अतिथी सत्कार प्रचंड असतो. नवीन घरात जायचं, कोणी प्राध्यापक आहेत, कोणी आणखीन काही आहेत. नमस्कार, मैं संघ का प्रचारक, असं मी या भाषेमध्ये येऊ का आतमध्ये. चहा प्यायला सुरुवात करायची. संघ काय सांगायचा, प्रचारक पण काय सांगायचं आणि त्यांना म्हणायचं उद्यापासनं 1 महिना सकाळचं जेवण मी तुमच्याकडे जेवणार आहे. नाही कोण म्हणणार. आणि आसाममध्ये आतिथ्य आहे. 1 महिना प्रचारक जेवायला जातो तर बाप संघचालक बनला, मुलं मुख्य शिक्षक कार्यवाह बनला, आई समितीत जायला लागली, झालं जोडलं संघाचं घर. किती कशा कशा प्रकारे कामं केली आहेत. मधुकर लिमयांना आम्ही 1 इंडिया अवॉर्ड दिला. यूट्यूबवरती तुम्हाला ती व्हिडिओ टाकतो, तुम्ही जरूर बघा. काय त्या अवॉर्डमध्ये कार्यक्रमात मधुकर लिमयांचं चरित्र लोकांच्या समोर आलं. किती लोकांनी बलिदान दिलं. त्रिपुरामध्ये 4 लोकांना 1.5 वर्ष युनायटेड लिबरेशन NLFT नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा या दहशतवादी संघटनेनी त्यांना किडनॅप केलं. कम्युनिस्ट पार्टीचं सरकार, माणिक सरकार मुख्यमंत्री, केंद्रामध्ये अडवाणीजी उपपंतप्रधान आणि प्रत्येक वेळेला आपल्या माध्यमातून टिप जायची की कुठे त्या 4 प्रचारकांना ठेवलेलं आहे. आणि लष्करी कारवाई करण्याच्या आधी एक नियम आहे की तुम्हाला चीफ मिनिस्टरला इन्फॉर्म करावं लागतं. तुमच्या राज्यात एका ठिकाणी लष्करी कारवाई होते, विदाऊट इन्फॉर्मिंग चीफ मिनिस्टर तुम्ही नाही करू शकत. आणि इन्फॉर्मिंग चीफ मिनिस्टर नेक्स्ट मोमेंट ते दहशतवाद्यांना कळायचं, कम्युनिस्ट मुख्यमंत्री कळवायचा आणि ते लगेच त्यांना घेऊन बांगलादेशामध्ये जायचे आणि आर्मी ऑपरेशन फेल व्हायचं. 1.5 वर्ष खेळ चालला होता.
कांचनछेडा गावामध्ये इलेक्शनच्या आधी मी ज्यावेळेला पोचलो त्रिपुरामध्ये भाजपची सभा करण्यासाठी, त्यावेळेला मला लोकांनी सांगितलं, सुनील जी यही वो कांचनछेड़ा है जहाँ से 4 प्रचारकों को किडनैप करके बाद में उनकी हत्या कर दी गई थी. पता नहीं क्या क्या हो गया मुझे. मी भाषणामध्ये म्हटलं की ज्यांनी या 4 प्रचारकांची हत्या केली आणि त्यांच्या हत्या करणाऱ्यांना संरक्षण दिलं, त्या कम्युनिस्ट पार्टीला या राज्यातनं उखडल्याशिवाय मी इकडे परत येणार नाही. आणि मग काय घडलं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाउ दे आर बिहाइंड बार्स. इतके वर्ष कुठे ना कुठेतरी लपलेले होते. मोदी है तो मुमकिन है. आणि मग ज्या वेळेला अशा पद्धतीने सगळ्यांनी आपली जीवनं लावली त्या ईशान्य भारताला उभं करण्यासाठी, त्या आदिवासी क्षेत्रामध्ये, जनजातीय क्षेत्रामध्ये अजूनही सगळं काही चांगलं नाहीये. अजूनही मी झारखंडमध्ये इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये शेवटचे 10 दिवस मला पाठवलेलं होतं. मी तिथे गेलो. काय काय नॅरेटिव्ह चालतात कम्युनिस्टांच्या माध्यमातून. CAA ज्यावेळेला मोदींनी आणलं, 370 ज्यावेळेला खारिज केलं, त्यावेळेला यांनी तिथे चालू केलं कम्युनिस्टांनी आणि चर्चनी आदिवासींमध्ये की बघा आता तिकडचं स्टेटस गेलं ना, आता आदिवासी लँडचंही ते स्टेटस काढून टाकणार. काही नाही, उगाचच. आणि ते सगळे आदिवासी ते आपले खरं मानतात, ते जे जातात सांगतात. नंतर CAA ज्या वेळेला आणलं त्यावेळेला काय नॅरेटिव्ह फिरवला त्यांनी, बघा हे सगळे जे हिंदू आलेले आहेत ना, हिंदू, शीख, बौद्ध वगैरे पाकिस्तानातनं, त्यांना नागरिकत्व दिलं. आता त्यांना राहायला तर जागा नाही, शहरं सगळी भरलेली आहेत. आता ह्या सगळ्या आदिवासींच्या जमिनीमध्ये त्यांना आणून सेटल करणार आहेत. म्हणजे ते दिल्लीमध्ये जे काही लोक आलेले आहेत पाकिस्तानी, त्यांना झारखंडच्या जंगलांमध्ये ते घरं बनवून देणार आहेत असं ते सांगायचे. आदिवासींना काय, त्यांना ते खरं वाटायचं. सगळे अँटी मोदी. बघा त्यांचा दोष नाहीये. तुम्ही एक कहाणी ऐकली असेल, गोष्ट लहानपणापासून, की एका गरीब माणसाकडे खूप दरिद्री असल्यामुळे त्याला आपली मेंढी का बकरा हा विकायला जावं लागलं. आणि 3 चोरांना कळलं की तो आपला बकरा विकायला चाललेला आहे. आणि त्यांनी प्लॅन केला की आता हा बकरा आपण हस्तगत करायचा. 10-10 मिनिटाच्या अंतराने 3 जण भेटले. पहला म्हणाला, अरे इस कुत्ते को कहाँ लेकर जा रहे हो, दिखता नहीं क्या, ये कुत्ता नहीं है बकरा है, बेचने के लिए जा रहा हूं. अरे कुत्ता कौन खरीदेगा, छोड़ दो, ये कुत्ता है, तू पागल है. नहीं तू पागल है. पुढे गेले. 10 मिनिटांनी दुसरा चोर, तो म्हणाला की ये कुत्ते को लेकर कहाँ जा रहे हो. हा म्हणाला कि ये कुत्ता नहीं है, ये बकरा है. पहले भी कोई बोल रहा था, नहीं नहीं ये बकरा नहीं, ये कुत्ता है, तू पागल है. नहीं 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 देख रहा हूं ना, देखो ए मैं कर रहा है. कहाँ किया, मेरे को तो सुनाई नहीं दिया, तो भो 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 कर रहा है. ये कुत्ता है. नहीं 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 पागल है. हा आपला गोंधळलेल्या परिस्थितीत जातो. तिसरा माणूस भेटतो, इस कुत्ते को लेकर कहाँ जा रहे हो. त्याला वाटतं मीच मूर्ख आहे, मी वेडा आहे, मी ज्याला बकरा मानतोय तो कुत्रा आहे. त्या बकऱ्याला सोडून स्वतःचा इलाज करायला गेला. हे 3 जण आले, त्या बकऱ्याला घेऊन त्याची ईद साजरी केली. ही गोष्ट तर तुम्ही ऐकली. आता तुम्ही या गोष्टीमध्ये एक लहानसं परिवर्तन करा. ज्या वेळेला हा जात होता त्याला 3 असेच लोक भेटले की जे सगळं सारखं सारखं खोटं बोलत होते. त्याला कुठे लोकमत भेटला, त्याला कुठे लोकसत्ता भेटला, त्याला कुठे आज तक भेटला, त्याला कुठे NDTV भेटला, त्याला कुठे गिरीश कुबेर भेटले, कुठे सुमार केतकर, नाव चुकलं का, ते भेटले. पण त्या गोष्टीमध्ये तुम्ही फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या चोराच्या मध्ये एका लहानशा मुलाला उभं करा. आणि तो मुलगा त्याला विचारेल, दादा बकरा घेऊन कुठे चाललात. त्यांनी कधीही सरेंडर केलं नसतं, त्याचा कॉन्शियस हल्ला नसता, त्याचा विश्वास बळकट झाला असता. आणि व्हॉट इज आवर ड्युटी टुडे, आपल्याला त्या एका लहान मुलाचं काम करायचंय. ज्या आदिवासींना जाऊन सांगितलंय की तुम्ही सगळे पापी आहात, त्यांना सांगायचं, विवेकानंदांनी सांगितलं तुम्ही पुत्र आहात, अमृताचे पुत्र आहात, तुम्ही पापी नाही आहात. या प्रकृतीची पूजा आणि आम्ही हे करतो. लाखो लोकांना पुन्हा स्वधर्मात आणलंय. अशा सगळ्यांच्या पाठीमागे उभं राहणं संपवतो मी. भूक मला पण लागते, यांच्यापेक्षा जास्त हे ऐकण्याचं करत आहे. यांच्या कर्णशक्तीची परीक्षा आहे, माझ्या कंठशक्तीची परीक्षा आहे. आणि मुंबईचा आहे मी. 2 बाजूबाजूच्या ट्रॅकवरनं
फास्ट ट्रेन धावते त्याच दिशेने स्लो ट्रेनही धावते. फास्ट ट्रेनच्या खिडकीत बसलेले लोक स्लो ट्रेनच्या खिडकीतल्या लोकांना असे वाकुल्या दाखवतात, बघा आम्ही पुढे चाललो. स्लो ट्रेनच्या तिकडे जरा हिरमुसलेले होतात. थोड्या वेळाने फास्ट ट्रेनला सिग्नल लागतो आणि स्लो ट्रेनला ग्रीन सिग्नल असते, ती पुढे जायला लागते. आता स्लो ट्रेनच्या खिडकीतले लोक वाकुल्या दाखवायला सुरुवात करतात, आता आम्ही पुढे चाललो. थोड्या वेळाने स्लो ट्रेनला स्टेशन येतं, मग फास्ट ट्रेन वेगाने जाते, मग पुन्हा हे वाकवले जातात. अरे ट्रेन पुढे जाते मागे जाते, याच्यामध्ये खिडकीमध्ये बसलेल्या लोकांचा काय पुरुषार्थ आहे? ते कशासाठी खुश होत आहेत, दुःखी होत आहेत? ते तर सिग्नल सिस्टीम आणि मोटरमनचं काम आहे. माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही नुसतं खिडकीत बसून वाकुल्या दाखवणारे आहात का कधीतरी मोटरमन बनणार, कधीतरी सिग्नलमन बनणार? वर्षातनं एकदा संमेलनाला येऊन पर्याप्त नाहीये. अनेक प्रकारची कामं आहेत आज देण्यासाठी. तुम्हाला जशी शक्य आहेत तशी कामं आहेत. घरामध्ये बसून करण्याची कामं आहेत. हे युग जे आहे हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. मला माहित नाही, मला ते जमत नाही असं होणार नाही. 75 वर्षाचे असताना मधुकर लिमये कॉम्प्युटर शिकले, ईमेल पाठवायचं शिकले, इंटरनेट कसं बघायचं शिकले. ॲट द एज ऑफ 75 लर्न्ड. आम्ही नाही शिकू शकत? 70 वर्षाचे झाल्यानंतर जे प्रभुपाद स्वामी आहेत ते केमिकल इंजिनियर होते, त्यांची केमिकलची फॅक्टरी होती. सगळा धंदा बंद करून ते US गेले. आणखीन भगवा वस्त्र घालून त्यांनी भक्ती वेदांत सांगायला सुरुवात केली. इस्कॉनची स्थापना केली. आफ्टर द एज ऑफ 70 ही स्टार्टेड इस्कॉन. जगामध्ये चेन निर्माण झाल्यानंतर ते ईश्वराला प्रिय झाले. कोण म्हणतं की आमचं वय झालंय आम्ही काय करू शकत नाही? एव्हरीवन कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अवर नेशन. प्रचंड कामं नरेंद्र मोदी करतात. कधी वेगळं बोलवा, मी तुम्हाला सगळी सांगू शकतो. सगळी कुठे? सगळी सांगायला 10 दिवसांची व्याख्यान मला कमी पडेल. पण हे सगळं करतात हे एकटा पंतप्रधानाचं काम नाहीये. समाजातल्या प्रत्येक व्यक्तीने आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. त्यांनी आपल्यासमोर लक्ष ठेवलं 2047 मध्ये हा देश विकसित भारत झाला पाहिजे. संघ ज्याला म्हणतोय परम वैभवम नेतुमेतत् स्वराष्ट्रम, ते काय वेगळं आहे? आणि त्याच्यामुळे या सगळ्या इतिहासातल्या घटनांमधनं प्रेरणा घेऊन स्वयंसेवकत्व आपल्यामध्ये जागृत ठेवून प्रचार करणं, बोलणं, सोशल मीडियावरती वोकल होणं, विश्वास ठेवणं. नाहीतर छोटंसं काही झालं की लगेच मोदी आणि शहाना ट्रोल करायला सुरुवात करतात. पुरुषार्थ हिंदुत्ववाद्यांना वाटतं की नाही हे सगळं काहीतरी विचित्र, बंगालमध्ये इतके लोक मरतायत, तुम्ही काय करताय, लगेच ट्रोल करायला सुरुवात करताय. मग अशा सगळ्या डोक्यात राग घालून घेणाऱ्यांना मी सांगतो साईबाबाची भक्ती करा. आणि साईबाबांनी 2 गोष्टी सांगितल्या त्या लक्षात ठेवा, श्रद्धा आणि सबुरी. की फेथ इन युअर लिडरशिप. तुमच्या मनामध्ये जितक्या देशप्रेमाची ज्वाला धगधगते, हिंदुत्व धगधगतंय, तुम्हाला काय वाटतं अमित शहा मोदींमध्ये कमी आहे? ते ज्या ठिकाणी आहेत त्यांना त्या ठिकाणच्या कंपल्शन्सना समोर ठेवून निर्णय घ्यावे लागतात. असं असताना देखील त्यांनी राम मंदिराचा रस्ता सुकर करून दाखवला. असं असताना इमॅजिन केलं नाही, म्हणायचे 100 वर्षात तुम्ही 370 घालवू नाही शकत, घालवून दाखवलं. CA आणून दाखवलं, ट्रिपल तलाक खतम करून दाखवला. भारताला कोविड मधनं वाचवलं. आज तुम्ही सगळे जर बिना मास्कचे बसलेले आहात तर 100% क्रेडिट, पहिलं क्रेडिट नरेंद्र मोदींचं आहे. का? कारण या आधी देखील पॅन्डेमिक्स आले. आम्ही लस नाही बनवली देशामध्ये. आम्ही नाही स्वदेशी वॅक्सिनचा नारा दिला, एन्करेजमेंट दिलं, फंडिंग दिलं. भीक मागितली जगासमोर, आम्हाला वॅक्सिन द्या. विदेशातल्या देशांनी वॅक्सिन देण्यासाठी 30 वर्ष लावली, 35 वर्ष लावली वॅक्सिन देण्यासाठी. महागड्या रेटमध्ये वॅक्सिन्स मिळाली, लावू नाही शकलो देशभरात आम्ही. मोदींनी पहिल्या दिवसापासून एन्करेज केलं की आपल्या देशात वॅक्सिन बंद पाहिजे. त्याचे मजाक उडाया गया. बीजेपी का वैक्सीन, मोदी का वैक्सीन, हिंदू का वैक्सीन, वैक्सीन लगाएंगे तो हम इम्पोर्टंट बन जाएंगे. वॅक्सिन लावायला लोक जायचे, त्यांच्यावरती दगडं मारायचे. काय नाही झालं या देशामध्ये. मोदीजींनी पूर्ण मॉनिटरिंग केली. एकमात्र पंतप्रधान जगामधला ज्यांनी हैदराबाद आणि पुण्याच्या लॅबमध्ये जाऊन वॅक्सिन बनवणाऱ्या शास्त्रज्ञांच्या पाठीवरनं मायेचा हात फिरवला. दुसरं कोणी केलं नाही जगामध्ये. ऍडव्हान्स मध्ये पैसे दिले, वॅक्सिन्स ऍडव्हान्स मध्ये विकत घेतली. सगळ्या देशामध्ये कुठलाही अपप्रभाव न करता. ज्याच्या काँग्रेसच्या सरकारांमध्ये काँग्रेस सरकार आहेत तर द्या, बाकीच्या सरकारांना मरू देत, मग ते काँग्रेसला सरकारमध्ये आणल्यावर विचार करू, ही प्रवृत्ती होती. मोदीजींनी सगळ्यांना समान न्याय दिला. कुठे कुठे जगामध्ये गेले,
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते. जगातलं चांगलं भारतामध्ये आणण्यासाठी जगात फिरले आणि नंतर ज्यावेळेला त्यांनी हे सगळं केलं परत आले. कुठलाही जेटलॅग नाही. बैठक कसली घ्यायला गेले? त्या सगळ्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कलेक्टरची बैठक जिथे वॅक्सिनेशनचा रेट कमी आहे. काय होतंय? का वॅक्सिनेशन कमी होतंय? करा, मी सगळी मदत करायला तयार आहे. आज 220 कोटी वॅक्सिन्स लागलेत. या सभागृहात बसलेल्या प्रत्येक भारतीयाला माझा प्रश्न आहे, जर मोदींनी स्वदेशी वॅक्सिन आणि हे सगळं केलं नसतं तर आज जगामधला असला कुठला मायका लाल देश आहे ज्यांनी भारताला 220 कोटी वॅक्सिन्स दिले असते? कोणी दिले असते? ते लावू शकले नाहीत अजून वॅक्सिन. ते मरतायत कोविडमध्ये अजूनही. नरेंद्र मोदींनी देशाला वाचवलंय. पण हे सांगणार कोण? तो मूर्ख काहीतरी बडबडत चाललाय. सावरकरांना माफीवीर म्हणतो. सावरकर काय ते त्याला माहिती आहे का? त्याला माहिती आहे. त्याला माहिती आहे की भविष्यामध्ये भारतामध्ये जर कुठला महापुरुष आणि त्याचा विचार रिलिव्हंट आहे, त्रिकाला बाधित सत्य आहे, ते एकमात्र स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आहे. हे कम्युनिस्टांना माहिती आहे, हे काँग्रेसला माहिती आहे, टाळा वाजवणाऱ्यांना माहित नाहीये त्यांनी सावरकर वाचलेला नाहीये. वाचा, त्यांचे सगळे विषय वाचा. काय भयंकर आहे, काय तेजस्वी आहे. The only person in our history who never surrendered. आणि म्हणून सावरकरांना सगळीकडे जाऊन सावरकर माफीवीर, सावरकर माफीवीर. अनेकांना प्रश्न, कशासाठी बोलतो? कारण त्याला माहिती आहे भविष्यामध्ये सावरकर आणि त्यांचा विचार चालणार आहे या देशात. आणि त्याच्यामुळे तो काही बडबड. आणि त्याला काय मीडिया सगळं त्याला दाखवतात. पांडवों ने नोटाबंदी की थी, पांडवों ने गलत ढंग से जीएसटी लाया था, नहीं लाया था ना क्योंकि वो तपस्वी थे. आहे बोलतं ते, बाप रे बाप, काही बोलतं. इस देश की आबादी कितनी है? 140 करोड़ रुपये इस देश की आबादी है. अरे पण लोक मतं देत आहेत ना त्यांना. इन्स्टा जनरेशन अजूनही त्यांच्या फालतू तर्कांना बळी पडते. इथे माझ्या बहिणी बसलेल्या आहेत, तरुण मुली बसलेल्या आहेत. अरे बाबा, त्या आफताबपासून सुरक्षित ठेवा स्वतःला. त्या श्रद्धाला आधी विचारलं त्या आई वडिलांनी तर ती म्हणते नाही, माझा आफताब तसा नाही. आणि मग त्याला समजा कोणी कॉमेंट केली असती तर तिने इन्स्टावर त्याला ब्लॉक करून टाकलं असतं. आपल्याला माहित नाही काय लव्ह जिहाद आहे. भयंकर आहे. काल इथे सन्मान झाला एका महिलेचा, मला प्रचंड आनंद झाला. दिवसातनं रोज 2-3 मुलींना ती लव्ह जिहादमधनं बाहेर काढते. पुण्यामधली हिंदू जागरण वाहिनी का हिंदू वाहिनीची ती कार्यकर्ता आहे. आपल्याला हे सगळी कामं करायला पाहिजेत. करणाऱ्यांना समर्थन करायला पाहिजे. काही नाही बसलं तर ट्विटर हँडल याच्यामध्ये असलेल्या सगळ्यात बुजुर्ग महिलेनी सगळ्यात पहिल्यांदा घरी जाऊन ट्विटर आणि इन्स्टा टाकलं पाहिजे आणि स्वतःचा फोटो अभिमानाने टाकला पाहिजे इन्स्टावर जाऊन. वी शुड बिकम हिंदू वॉरियर्स ऑन सोशल मीडिया. शिका सोशल मीडिया कसा आहे. पुढची सगळी युद्ध तोफेनी आणि बॉम्बनी लढली जाणार नाहीत. ही सगळी व्हर्च्युअल युद्ध होणार आहेत आणि मागे पडून चालणार नाही. हिंदूंनो, स्वयंसेवक आहात, सेविका आहात. जिजामातेचं कौशल्य आपल्या आतमध्ये आणा. महाराणी अहिल्याचं कौशल्य आपल्यामध्ये आणा, गुण आणा. झाशीच्या राणी मला आपल्यामध्ये आणा. खूप आनंद झाला. इतक्या सगळ्या महिला हात जोडून तुम्हाला मी प्रणाम करतो की या देशामध्ये पुरुषांची नावं ठेवताना पहिल्यांदा देवीचं नाव असतं, लक्ष्मी नारायण असतं, राधेश्याम असतं, जानकी वल्लभ असतं. पुरुषाचं नाव असतं आधी जानकी, आधी नारायण, आधी राधा, राधेश्याम, आधी सीता, मग राम. सीताराम पुरुषाचं नाव असतं. सीताराम येचुरींच्या अजूनही लक्षात नाही आलं. उमापती, सीतापती, पार्वती पतये हर हर महादेव. पुरुषांना बायकोच्या नावाने ओळखलं जातं, बायकोला पुरुषाच्या नावाने ओळखलं जात नाही. या बहिणींची उपेक्षा करू नका, या मुलींची उपेक्षा करू नका, स्वतः करू नका, दुसऱ्याला करू देऊ नका. त्याच्यासाठी जागृती करा. मोदी करतायत, तुम्ही देखील करा, प्रत्येकाने करा. आमचं कर्तव्य आहे. या देशाला एकमात्र देश आहे की जिला आई म्हटलं जातं, बाप म्हटलं जात नाही. अमेरिकेच्या नशिबामध्ये आंटी नाहीये, चायनाच्या नशिबात चाची नाहीये.
भारताच्या नशिबात आई आहे. या देशामध्ये संत ज्यावेळेला आत्मीयता आणि संतत्वाच्या सगळ्या सीमा ओलांडून श्रेष्ठ होतो, त्या संताला आई म्हणून सुरुवात करतात म्हणायला. आम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणतो, श्री समर्थ माऊली म्हणतो, पुरुषाला आम्ही आई म्हणायला सुरुवात करतो. पण त्या आईंची रक्षा करणं आम्हा सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि त्यांनी देखील कमजोर समजण्याचं काही कारण नाही आहे. जिजामाता वॉज ए मदर. त्यांनी विजन बघितलं. शी वॉज एन ॲडमिनिस्ट्रेटर, शी वॉज ए मॅनेजर, शी वॉज ए वॉरियर, शी वॉज ए जज. का विसरायचं जिजाऊला आम्ही? आणि मग फक्त विवेकानंद जयंती करा ना, कोण नाही म्हणतंय. मी थांबत नाही, त्याच्यामुळे मी आता थांबतो. सोशल मीडियात मला फॉलो करा, थोडा धंदा करतो माझा मी. आणि सगळीजण आता आपण जेवायला जाऊ त्याच्या आधी दोन्ही हात वर करून मातृभूमीची जय जयकार गूंज उठे पुरा कोथरूड. सगळेजण बोला, भारत माता की वंदे वंदे. आता एक छोटासा खेळ, पुरुषांनी नाही म्हणायचं, फक्त आमच्या सगळ्या आया बहिणी भारत माता की जय म्हणून त्यांची ताकद तुम्हाला दाखवून देतील. आर यू रेडी? रेडी सगळ्या जणी. दीपिका पडुकोण आणि प्रियांका तुमचे आदर्श नाहीत बरं का, बिलकुल नाहीत. दत्तक पुत्राला पाठीला बांधून ढाल आणि तलवारच होती झाशीच्या राणीची, 1200 इंग्रजांची मुंडी कापून भारत मातेची ओटी भरणारी लक्ष्मीबाई तुमची आदर्श आहे. एम आय राईट? येस. बोला, भारत माता की. कमजोर मत समजना. बहुत बहुत धन्यवाद.